जवळजवळ 24 वर्षांपासून तुम्ही ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांसोबत काम करताय. शेतकऱ्यांची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला? 24 वर्षापूर्वीची शेती आणि आताची शेती, चॅलेंजेस नक्कीच वाढलेले आहेत, आव्हानं नक्कीच वाढलेली आहेत, पण सोल्युशन्स पण त्या दृष्टीने तशी उपलब्ध आहेत. सपोज कांद्याला 15-15ची एक गोण टाकली, युरिया थोडा टाकला, खूप जास्त गळीत भेटायचं. पण आता 5-5, 6-6 गोण्या टाकून सुद्धा तेवढं गळीत भेटत नाही. ही समस्या का वाढली? म्हणजे शेतीचा खर्च का वाढला? तो पहिला दोष या गोष्टीवरती येतो की शेतकऱ्यांनी खताचा वापर खूप जास्त प्रमाणात केला. छोट्या जीवांची ज्या भावना आहेत तशा त्या वनस्पतीला पण आहेत, हे कुठेतरी मान्य केलं. मी तर वारंवार म्हणत असतो की आपल्यात आणि पिकामध्ये, प्लांटमध्ये फरक काहीच नाहीये, सेम आहोत. हे असं करून जे येतं ते हायेस्ट इकॉनॉमिकल इल्ड येतं. हायेस्ट इल्ड आणि हायेस्ट इकॉनॉमिकल इल्ड हा फरक त्या शेतकऱ्यांना कळतो. आणि शेती, मी तर स्ट्रॉंगली काय म्हणतो की एक समस्येला 100 उत्तर आहे आणि 100च्या 100 असतो. यू कॅन सॉल्व्ह द वन प्रॉब्लेम विथ 100 पॉसिबिलिटीज. तर जे काही नवीन इनोव्हेशन्स होतात म्हणा किंवा नवीन गोष्टी येत असतात, त्याचा अल्टिमेट प्रेशर हा शेतकऱ्यावरच असतो. की म्हणजे फिझेरियन जर एखाद्या सॉइलमध्ये एस्टॅब्लिश झाला तर बाहेर निघायला 6 वर्ष लागतात, मिनिमम 6 इयर्सचा, मॅक्झिमम 14 वर्षापर्यंतचा काळ आहे. म्हणजे फिलिपाईन्स मध्ये आता पनामा बिल्टमुळे केळी लागवडसाठी बंद नाही. पेस्ट मॅनेजमेंट वरती शेतकऱ्यांचा खूप खर्च होतोय. एक छोटीशी पेस्ट येते, व्हाईट फ्लाय, तिला कंट्रोल करता येत नाही. खूप सारे मोलिक्युलचे तो स्प्रे करतो. तो खर्च शेतकरी कसा कमी करू शकतो? नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या या नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत जे गेस्ट आहे ते 1997 बॅचचे कृषी पदवीधर आहे. गेली 24 वर्ष ते कृषी क्षेत्रामध्ये ग्राउंड लेवलला काम करताय. ॲग्रिसर्च इंडिया, त्यानंतर मायक्रोबॅक्स इंडिया लिमिटेड या कंपन्यांसोबत त्यांनी काम केले आणि जवळजवळ 10,000 कित्येक हजारो शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. सध्या ते भारत बीट या कंपनीचे फाउंडर आहे. ही कंपनी क्रॉपस्पाय, त्यानंतर ॲग्री प्लाझा वेदर स्टेशन, गॅलिओ सॉइल सेन्सर यासारखे डिव्हाइस बनवते आणि कृषी क्षेत्रात जो काही होणारा वाढता खर्च आहे तो कमी करते आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढवते. सरांचा खूप मोठा अनुभव आहे. माती परीक्षणावर ते चांगले सल्ले देतात. त्याच्यानंतर पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंटवरती त्यांचा चांगला अभ्यास आहे. न्यूट्रिशनवर त्यांचा अभ्यास आहे. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. जवळजवळ 24 वर्षांपासून तुम्ही ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांसोबत काम करताय. शेतकऱ्यांची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला? 24 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यात बदल तर नक्कीच आहेत. येणारा काळ जो जसा बदलत गेला गेल्या 24 वर्षापासून, त्यावेळेस नवीन नवीन समस्या, नवीन नवीन चॅलेंजेस आणि नवीन नवीन संधी पण उपलब्ध होत गेल्या. आणि शेतकरी त्या गोष्टीमध्ये त्यांच्या परीने आणि इतर काही जे स्टिम्युलंट्स असतात ज्यांना आपण म्हणतो की समजा कंपनीज असतील किंवा ॲग्रिकल्चर कन्सल्टंट्स असतील, युनिव्हर्सिटीज असतील, नवीन इनोव्हेशन्स असतील, या सगळ्यांचा अंगीकार करता करता बऱ्याच प्रमाणामध्ये 24 वर्षापूर्वीची शेती आणि आत्ताची शेती, चॅलेंजेस नक्कीच वाढलेले आहेत, आव्हानं नक्कीच वाढलेली आहेत, पण सोल्युशन्स पण त्या दृष्टीने तशी उपलब्ध आहेत. अच्छा. म्हणजे आता मी जर का माझ्या वडिलांना विचारलं किंवा आजोबांना विचारलं, ते बोलत असतात की जुन्या काळी सपोज कांद्याला 15-15ची एक गोण टाकली, युरिया थोडा टाकला, खूप जास्त गळीत भेटायचं. पण आता 5-5, 6-6 गोण्या टाकून सुद्धा तेवढं गळीत भेटत नाही. ही समस्या का वाढली? म्हणजे शेतीचा खर्च का वाढला? शेतीचा खर्च याच्यामुळे वाढला की आपण, म्हणजे पहिला दोष तर सरळ जर बघितला तर कुठल्याही अकॅडमिक म्हणा किंवा सोशल म्हणा, तो पहिला दोष या गोष्टीवरती येतो की शेतकऱ्यांनी खताचा वापर खूप जास्त प्रमाणात केला. पण ऍक्च्युली तशी परिस्थिती खरंच आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला आपल्याकडे एक फायनान्शियल स्ट्रगल शेतकऱ्यांचं आपल्याला बघायला मिळतं आणि ते मी गेल्या 24 वर्षापासून बघतोय. त्यात चढ उतार आहेत पण बदल असा नाहीये. कधी परिस्थिती खूप चांगली असते, कधी परिस्थिती पुन्हा वाईट असते. तर मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे तेवढा सरप्लस पैसा कधीच नव्हता की त्याला उगाच काहीतरी हाऊस वाटते आहे आणि तो म्हणून काहीतरी बॅगा आणतोय आणि शेतामध्ये टाकतोय. इट्स नॉट लाईक दॅट. विषय काय होतो की एखादं पीक आपण ज्यावेळेस वारंवार त्या पिका जमिनीमध्ये घेत राहतो म्हणा किंवा ती एक पारंपरिक पद्धतीने ते क्रॉप त्या ठिकाणी सेटल झालेलं असतं आणि आपलाही हातखंडा बसलेला असतो. तर ते असं पीक वारंवार घेताना सेम सॉइलचा जो लेअर आहे तो आपण ड्रेन आउट करत राहतो. बऱ्याच वेळेस आपल्याला शक्य होत नाही त्या ठिकाणी की आपण त्याला जी मातीची ओरिजिनल बफर कॅपॅसिटी आहे म्हणा किंवा त्याची जी सहनशीलता आहे ती मेंटेन करण्यासाठी आपण प्रयत्न
करत नाही. याचा टोटल परिणाम काय होतो या गोष्टीमध्ये, की आपल्याला असं वाटतं की आपण पूर्वी 1 गोणी टाकत होतो, आता 5 गोणी टाकतोय तरी उत्पादन येत नाही. पण आपण जर आपल्या आसपासच्या वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये शेतकऱ्यांकडे बघितलं तर आजही त्याला 2 गोण्यांमध्ये 3 गोण्यांमध्ये ते उत्पादन मिळतंय. हा पण एक विषय आहे. म्हणजे याच्यात 2 केसेस आहेत की आपण खरोखर तसं करत आहोत का, आणि तसं करण्याची वेळ का आलेली आहे. याला मार्केटचा प्रेशर म्हणा किंवा सामाजिक बंधनं असतात, या गोष्टींमुळे आहे का इतर काही कारणांमुळे आपण त्या गोष्टीला खरोखर सुरुवात केलेली आहे. आजच जगदीशचंद्र बोस यांची डेथ अॅनिव्हर्सरी आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ज्यावेळेस 1905 सालचं सरांचं संशोधन आहे, तर या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस असं समजलं जायचं की वनस्पतींना जीव नसतो, संवेदना नसतात, भावना नसतात. ओके, ती फक्त एक एंटिटी आहे, ती लाईव्ह एंटिटी आहे, जिवंत अलाईव्ह एंटिटी आहे, या बाबतीत नव्हतं. त्यावेळेस जगदीशचंद्र बोस यांनी काय केलं होतं, एक साधा प्रयोग होता, क्रिओस्कोप म्हणजे असतो. समजा हे प्लांटचं टीप आहे, या टीपला एक दोरी बांधलेली आणि त्या दोरीवरनं जसं आता लाईट येतोय या ठिकाणी रिफ्लेक्शन होणार, तर काय होणार की याची जी सावली आहे, म्हणजे लहान माझी बावली मोठी तिची सावली आपण असं म्हणतो ना, तर ती छोटीशी दोरी आहे ना, ती रिफ्लेक्ट होताना खूप मोठी रिफ्लेक्ट व्हायची. तर त्यांनी ग्रोथ पॅरामीटर्स जज करायला सुरुवात केली की प्लांट कोणत्या कोणत्या गोष्टीने ग्रोथ येत आहे. मग त्याला इलेक्ट्रिकचा करंट देणे, सॉइलमधनं केमिकल्स टाकणे, किंवा त्याला अंजारणे गोंजारणे, हाऊ ही फील्स, त्या सगळ्या गोष्टी केल्या. तर त्यांना एक लक्षात आलं की आपल्याला ज्यावेळेस वाटतं की इलेक्ट्रिक स्टिम्युलंट दिला किंवा फर्टिलायझर स्टिम्युलंट दिला तर ती ग्रोथ फास्ट येते. त्यांनी ते मोजलंय त्यावेळेस त्या यंत्राने, क्रायोस्कोप म्हणायचे त्याला ते, तर ते मोजलेलं आहे. आणि मग त्यांना असं वाटलं की इफ इलेक्ट्रिक शॉक म्हणा किंवा मॅग्नेटिक इन्फ्लुएन्स म्हणा किंवा फर्टिलायझर म्हणा, याच्याने जर त्या प्लांटची ग्रोथ होते तर आपल्याला याची ग्रोथ फास्ट करायची आहे, म्हणून आपण ते पुन्हा पुन्हा देत राहिलं पाहिजे. आणि ते पुन्हा पुन्हा ज्यावेळेस देत राहिले त्यावेळेस ती जी सावली होती म्हणा किंवा ती जी ग्रोथ होती ती ग्रोथ कमी झाली. ज्यावेळेस वारंवार देत गेले, प्लांटला विश्रांती दिली, थोडासा गॅप घेतला आणि पुन्हा त्याला स्टिम्युलेट केलं, तर ती ग्रोथ पुन्हा व्हायला सुरुवात झाली. तर याच्यात त्यांचं संशोधनाचा जो गाभा होता त्याने आज बऱ्याचशा गोष्टींचा पाया रचलेला आहे. म्हणजे आज वेगवेगळे जे सेन्सर्स जे वापरले जातात, इव्हन आपला जो पॉडकास्ट आता टेलिकास्ट होणार आहे, युट्यूब म्हणा किंवा इतर कुठेही तुम्ही जो काही टेलिकास्ट करत असाल, त्याच्या ज्या वेव्ज आहेत त्याची फाउंडेशन सुद्धा बोस सरांचंच आहे. आणि ह्या फाइंडिंग्स वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या गेल्या आहेत. म्हणजे ते रिसर्च सांगण्याचा उद्देश हा की ते रिसर्च एवढं इम्पॉर्टंट होतं की प्लांट सेन्स करतं, प्लांट रिॲक्ट करतं आणि प्लांटला सुद्धा फिलिंग्स असतं. तर त्यांनी जे सांगितलेलं आहे की प्लांट ग्रोथ ही रिदममध्ये असते. इट्स नॉट की एक ग्राफ घेतला आणि तो सरळ असा वाढत राहिला, तो असा 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 रिदममध्ये चालणार आहे. ज्या पद्धतीने हार्टबीट्स चालतात आपल्या त्या पद्धतीने. तर मग त्या अनुषंगाने मग काय होतं की ज्यावेळेस आपण एखाद्या प्लांटची पिकाची लागवड करतो आणि एखाद्या गोष्टीचा आपल्याला रिझल्ट येतो, युरियाचा आला आपल्याला, समजा अमोनियम सल्फेटचा आला, तर आपल्याला असं वाटतं की याचा जर आता एकदा रिझल्ट आलाय तर आपण याला लेटस मल्टिप्लाय इट. नैसर्गिक आहे तो विषय की आज जर मला माझ्या प्लांटची ग्रोथ 2 सेंटीमीटरने उंची वाढलेली दिसली आणि मला समोर दिसते की पुढच्या 40-45 दिवसात जर हे क्रॉप हातात आलं तर मला काय मिळणार आहे, मला कदाचित जास्त बाजारभाव मिळेल, म्हणून मी प्रयत्न करत असतो की त्याला कसं पुश करता येईल. पण प्लांट मात्र त्या गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे ओव्हरडोस करतो बेसिकली. होऊ शकतं तसं. मग त्याला आपण ओव्हरकम कसं करू शकतो? त्याला ओव्हरकम करण्यासाठी ना हा विषय क्लिष्ट आहे, हा सोपा नाहीये. ओके, याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत ठरतात. एक तर ती इनर फिलिंग असायला हवी की मला हा बदल घडवायचाच आहे, तरच आपण त्याच्यावरती पुढे जाऊ शकतो. असं कोणावरती थोपवता येत नाही, कारण शेतीचा वाढता खर्च म्हणा किंवा शेतीचा कमी खर्च, हे दोन मुद्दे हे सापेक्ष आहेत. आपल्याकडे पीक कोणतं आहे, कोणत्या एरियात आहे आणि ते विकून आपल्याला किती पैसे मिळणार आहेत, तर याच्यावरती तो विषय असतो. पण हा याच्यात एक मात्र नक्कीच आहे की काही गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे की आपण बऱ्याच वेळेस आता ह्या गोष्टी ऐकतो की मुलं खूप प्रेशरमध्ये असतात 10वी-12वी पर्यंतची. म्हणजे प्रत्येकाची अपेक्षा आहे की ही शूड जॉईन, म्हणजे IIT केलं पाहिजे, JEE केलं पाहिजे, एक्झाम दिल्या पाहिजे, आणि त्या प्रेशरमध्ये ती मुलं असतात. तारे जमीन पर आपण सगळ्यांनी बघितलेलाच आहे. तर त्या केसमध्ये काय होतं की जसं त्या छोट्या जीवांची ज्या भावना आहेत तशा त्या वनस्पतीला पण आहेत, हे कुठेतरी मान्य केलं. मी तो वारंवार म्हणत असतो की आपल्यात आणि पिकामध्ये, प्लांटमध्ये फरक काहीच नाही आहे, सेम आहोत. आपल्याला जसा आनंद होतो, दुःख होतं, आपल्याला अपॉर्च्युनिटी दिसते, आपण ग्रो करतो, आपल्याला संकट वाटतात, आपण कन्झर्वेटिव्ह होऊन जातो. प्लांट पण तशाच पद्धतीने रिॲक्ट करतं. त्याची भाषा आपल्याला समजणं थोडंसं गरजेचं आहे. आणि ही ज्यावेळेस कळायला लागेल
त्यावेळेस मग असे अनेक शेतकरी माझ्याही संपर्कात आहेत की जे या भाषा समजतात, या गोष्टींनुसार त्यांच्या ज्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत किंवा फार्मिंग प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तसे बदल केलेले आहेत किंवा ते तेवढ्या तसे लिमिटेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना आउटपुट पण चांगलं येतं. असं म्हणजे खूप वाईट उत्पादन घेतात म्हणा किंवा खूप चांगलं घेतात असंही नाही, पण ते खूप चांगल्या पद्धतीने करून राहिलेले. कारण क्लायमेट चेंज एका बाजूला फायनान्शियल प्रेशर्स, या सगळ्या गोष्टींमधनं तिला तरुण ठेवणं हे जास्त गरजेचं आहे, ज्याला आपण आता सस्टेनेबिलिटी हा एक नवीन शब्द आलेला आहे त्या दृष्टिकोनातून. ते शेतकरी कोणते असे वेगळे प्रॅक्टिसेस करतात? नाही, ते वेगळ्या प्रॅक्टिसेस नाही करत. तसं बघायला गेलं ना तर ते एकदम ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस आहेत, एकदम ट्रॅडिशनल. म्हणजे आता तुम्ही पण बेस ऍग्री आहात. आपण जर रिसर्च रिपोर्ट शोधले म्हणजे आता हा वॉटर सोल्युबल वर्सेस कन्व्हेन्शनल फर्टिलायझर्स किंवा वॉटर सोल्युबल प्लस कन्व्हेन्शनल फर्टिलायझर्स याच्या बाबतीत जे काही पण रिसर्च फाइंडिंग्स आहेत ते रिसर्च फाइंडिंग्स आपल्याला काय सांगतात की सिंगल सुपर फॉस्फेट, MOP, SOP 10-26-26 किंवा अशी जी काही खतं आहेत DAP सारखी, ही खतं एक साधारणतः 40-50% 20% वॉटर सोल्युबल आणि नंतर ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणा, F5 म्हणा, हे असं करून जे येतं ते हायेस्ट इकॉनॉमिकल इल्ड येतं. हायेस्ट इल्ड आणि हायेस्ट इकॉनॉमिकल इल्ड हा फरक त्या शेतकऱ्यांना कळतो. हायेस्ट इल्ड इज अ डिफरंट थिंग आणि हायेस्ट इकॉनॉमिकल इज अ डिफरंट थिंग. काय ब्रेकडाऊन करा थोडं. ब्रेकडाऊन केलं तर हायेस्ट इल्ड हा भाग वेगळा आहे की ते उत्पादन, समजा एखाद्या पिकाचं उत्पादन आपल्याला 1 टन काढायचं आहे आणि तो बेंचमार्क आहे, हायेस्ट बेंचमार्क, की तो 1 टन आला, पण तो 1 टन येण्यासाठी आपण किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, हा विषय या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतो. इनपुट कॉस्ट. आणि एखाद्याला 800 किलो माल आलेला आहे, पण तो 800 किलो येण्यासाठी त्याचा प्रॉफिट किती आलेला आहे, हा फरक त्या शेतकरी वर्गाला कळतो आणि बहुतेकांना कळतोच. कळत नाही अशातला भाग नाहीये, अदरवाईज ती शेती इथपर्यंत येऊन पोहोचलीच शकली नसती आणि इतकं तिने फ्लरिश पण केलं नसतं. तर हा विषय त्या ठिकाणी येतो की आपल्या पिकामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेल्यांमधून आपल्याला किती मिळणार आहे याचा ते विचार प्रामाणिकपणे करणारी मंडळी आहे. आणि शेती, मी तर स्ट्रॉंगली काय म्हणतो की एक समस्येला 100 उत्तर आहे आणि 100च्या 100 अचूक आहेत. एकही चुकीचं नाही. यू कॅन सॉल्व्ह द वन प्रॉब्लेम विथ 100 पॉसिबिलिटीज. आणि प्रत्येक गोष्ट बरोबर आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. की मी म्हणत नाही कधी की माझंच बरोबर आहे आणि तुम्ही तसं म्हणू शकत नाही की तुमचंच फक्त बरोबर आहे. हे सगळ्यांचं बरोबर आहे, फक्त सापेक्षता की माझ्याकडे कोणतं पीक आहे आणि त्या पिकानुसार मी काय निर्णय घ्यायला हवा, अशा हिशोबाने ते निर्णय प्रक्रिया मग बदलत राहते. पण मग खतांच्या वाढत्या किमती जर का बघितल्या तर इनपुट कॉस्ट तर वाढणारच आहे 100%. ती जी प्रोपोर्शनेटली जी काही इनपुट कॉस्ट वाढलेली आहे ती फक्त जास्त प्रमाणात वापरता आहेत म्हणून वाढलेली नाहीये, त्यांच्या किमती पण वाढलेल्या आहेत. तो पण एक बर्डन या ठिकाणी असतंच. आणि हे तसं बघायला गेलं तर जे काही नवीन इनोव्हेशन्स होतात म्हणा किंवा नवीन गोष्टी येत असतात त्याचा अल्टिमेट प्रेशर हा शेतकऱ्यावरच असतो, कारण तो कंझ्युमर आहे. ओके. आणि तो कंझ्युमर असल्यामुळे प्रेशर त्याच्यावरच येणार आहे की आज हे नवीन आलेलं आहे, उद्या ते नवीन आलेलं आहे. म्हणजे मी स्वतः ज्यावेळेस शेती करायचो तेव्हा माझ्या फील्ड असिस्टंटला विचारायचो की हरभऱ्यावरती काय फवारायचं. मी सगळ्या जगाला शिकवणार, पण घरातलं काम असलं की माझ्या माणसाला विचारणार की बाबा मला माहिती असायचं की काय फवारायचंय, पण मनात ती एक भीती असते आणि ती 100% असतेच. आणि त्याला आपण मोस्टली फोमो म्हणतो, फिअर ऑफ मिसिंग आउट, की आपल्याला भीती असते, ती नैसर्गिक आहे, त्यात काही गैर नाहीये. आणि मग अशा केसमध्ये काय होतं की याच्याने काही वाढत नाही का, त्याच्याने करून बघू काय, याच्याने काही होत नाही का, मग त्याच्याने माणूस हातपाय मारतच असतो ना, याच्याने काही होईल का, त्याच्याने काही होईल का. आणि मग अशा केसमध्ये मग कुठेतरी ते बर्डन पर्टिक्युलरली त्यावेळेस जाणवतं ज्यावेळेस त्या फार्म प्रोड्यूस किंवा त्या वस्तूचा रेट कमी झालेला असतो. तिचा रेट ज्यावेळेस जास्त असतो ना त्यावेळेस या गोष्टी जाणवत नाही तेवढ्या म्हणा किंवा त्या झाकल्या गेलेल्या असतात. पण ज्यावेळेस अचानक रेट पडतात त्यावेळेस मग मात्र हा विषय उभा राहतो की इनपुट कॉस्ट खरंच वाढते आहे का. NPK बॅक्टेरियाचा वापर करणं कितपत योग्य राहील? 100% करू शकतात, करायलाच हवा. इनफॅक्ट तो न करून, कारण तेच कन्वर्ट करतात की फर्टिलायझरला न्यूट्रिएंट मध्ये कन्वर्ट करण्याचं काम NPK बॅक्टेरिया 100%. मग किती टक्के वाचू शकतो आपलं फर्टिलायझरवरचं कॉस्ट? फर्टिलायझरवरची कॉस्ट बऱ्यापैकी वाचते या केसमध्ये, पण पुन्हा तोच विषय येतो की आपण डेअरिंग करायला किती तयार आहोत आणि वाट बघायला किती तयार आहोत, हा एक विषय येतो. आपल्याकडे जर टार्गेट आहे की 4 महिन्यात क्रॉप घ्यायचंय, ते
कन्झ्युम करून संपवून टाकायचंय तर विषय वेगळा. पण आपल्याला सेम क्रॉप 7 महिने 8 महिने 10 महिने चालवायचे, तर त्या केसमध्ये मग काय दृष्टिकोन राहील आपला त्याच्यावरती ते ठरतं. आपण पण इनपुट कॉस्ट कमी करता येत नाही अशातला भाग नाहीये. पण ती करत असताना त्या पिकाची व्हॅल्यू किती होणार आहे हिचा पण आधी विचार करावा लागतो. क्लायमॅटिकल कंडिशन्स कशा आहेत. आणि दुसरं एक आहे की प्लांट न्यूट्रिशन बऱ्याच वेळेस आपण सगळीकडेच बघतो, हा सोशल मीडियावरती पण येतो, लेक्चर्समध्ये पण ऐकायला मिळतं की एकंदर पिकाचं टोटल जर ड्राय मॅटर काढलं, त्याला जाळलं आणि त्याचं राखेचं जर वजन केलं त्याला ड्राय मॅटर म्हणतात. तर त्याच्यामध्ये 95% कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. ओके, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हवेतनं, पाण्यातनं आणि सूर्यप्रकाशातनं फुकट मिळतात. उरले 5%. 5%त 1 ते 1.5% नायट्रोजनच आहे आणि उरलेल्या याच्यात ते 12 न्यूट्रिएंट बसतात. तर मग हा जो विषय आहे, तर मग बऱ्याच वेळेस असं वाटतं की प्लांटला जर 5% वेट हेच फक्त फर्टिलायझरचं, 95% वेट हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे मिळत आहे त्याचं आहे. तर मग याच्यामध्ये असं पण विचारतो की एवढी खतं टाकायची गरज आहे का. तर खतं काय करतात की हे जे 95% बनणार आहे ना, हे बनण्यासाठी हे काम करतात. म्हणजे आधी 95 आहे आणि मग 5 आहे अशातला भाग नाहीये. आधी 5 आहे आणि मग 95 आहे, पण ते 5च आहे. ओके, जरी ते सुरुवातीला जरी असलं तरी ते 5 आहे, त्याला इम्पॉर्टन्स आहेच आहे. पण मग पुन्हा तिथंच येऊन मुद्दा उपस्थित होतो की प्लांटची ग्रोथ ही रिदमिक आहे, लिनियर नाहीये, रिदम मध्ये चालते ती. जसं ज्या पद्धतीने आपला कार्डिओग्राफ दिसतो, हार्टचे जे स्पंदनं चालतात आपली हृदयाची, त्याचा जसा ग्राफ दिसतो त्या पद्धतीने ते दिसत राहतात. आणि मग जर ती रिदम मध्ये आहे तर मग त्या प्लांटला नेमकं काय गरजेचं आहे आणि कोणत्या स्टेजला गरजेचं आहे. आपण टोमॅटो पिकाचं जर उदाहरण धरलं तर हा इस्रायलचं स्टडी आहे. साधारणतः फ्लॉवरिंग स्टेजपर्यंत त्याच्या टोटल रिक्वायरमेंटचं जे फूड आहे, फर्टिलायझर आहे, त्याच्यात तो 8% यूज करतो. म्हणजे जर मी 100 किलो नत्र टाकून दिलेला आहे आधी, तर तो 8% यूज करणार आहे, 8 किलो. उरलेला 92 किलो हा त्याच्या पुढे लागणार आहे त्याला. पण मग आपल्याकडे काय होतं अनेक वेळेस की त्या प्लांटला आपण ग्रोथ करायला खूप फोर्स करतो. पावसाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला कळतं की पाऊस पडणार आहे, पाऊस पडणार नाहीये. आता बऱ्यापैकी त्या बाबतीत आपण खूप अचूक होऊन गेलेलो आहोत. अनेक माणसं याच्यामध्ये खूप छान काम करतात, काही ऍप्स चांगलं काम करतात. आपल्याला कळतं की पावसाळा कसा जाणार आहे, पाऊस कसा पडणार आहे. आणि अशा केसमध्ये जर आपण त्याला बेसल डोस दिलेला आहे मातीमध्ये, जमिनीमध्ये भरून, तर कदाचित पाऊस नसेल त्यावेळेस, पाऊस असेल त्यावेळेस आपण ड्रिप चालू करू शकणार नाहीये. तर मातीतले जर खत आपण आधी भरलेलं आहे त्याच्यावरती ते प्लांट सस्टेन करेल. आणि ते ज्या पद्धतीने ते सस्टेन करतं, आणि मलाही बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की ज्या ठिकाणी फ्रिक्वेंटली फर्टिलायझर्स रिपीटेडली यूज केले जातात त्या प्लांटवरती डिसीज आणि पेस्टचा प्रेशर हा तुलनेत जास्त असतो. प्लांट न्यूट्रिशन हा विषय महत्वाचा काय आहे, कारण तो डायरेक्टली रिस्पॉन्सिबल आहे डिसीज आणि पेस्ट प्रेशरला, डायरेक्टली रिस्पॉन्सिबल आहे. एखादं वीक प्लांट लवकर आजारी पडतं, एखादं स्ट्रॉंग प्लांट उशिरा आजारी पडतं, किंवा साधं जरी औषध आपण फवारलं तरी पण मग तो कंट्रोल करायला सोपा जातो. आणि मग अशा केसमध्ये तुम्हाला जे काही जमिनीतले बॅक्टेरियाज म्हणा किंवा इतर काही गोष्टी आहेत, या जितका सॉइलचा अभ्यास करतो किंवा जितका प्लांट न्यूट्रिशनचा अभ्यास करतो, पॉईंट एकच ठिकाणी येऊन थांबतो, तो थांबतो ऑर्गॅनिक मॅटरवरती, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणून ओळखतो. पण ते आउटपुट आहे, इनपुट जे आहे ते ऑर्गॅनिक मॅटर, जेवढं ते जमिनीत राहील योग्य प्रमाणात तितके त्या सॉइलची बफर कॅपॅसिटी वाढते, त्याची ताकद वाढते. म्हणजे आणि ती जर तशा पद्धतीने राहिली तर काय की आपल्याकडून होणारे सगळे प्रेशर ती सहन करण्याची त्याची ताकद आहे सगळ्या गोष्टींचे. तर ते तशा पद्धतीने काम करू शकतं. हे तर झालं जमिनीत बॅक्टेरियाचा वापर करणे वगैरे. सॉइल टेस्टिंगचा किती रोल आहे? सॉइल टेस्टिंगचा रोल इम्पॉर्टंटच आहे. जोपर्यंत आपल्याला तिच्या पोटात काय आहे, नेमकं काय केमिकल प्रॉपर्टीज काय आहे, रासायनिक गुणधर्म कोणते आहेत, भौतिक गुणधर्म कोणते आहे, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी नाही करू शकत. आपल्याला तर आपल्या पीक म्हणजे मातीमध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे किंवा मायक्रोन्यूट्रिएंट किती आहेत, इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आता. ओके, पण हे इथपर्यंत पोहोचलेलं असताना इतरही अनेक घटक आहेत ज्या ठिकाणी त्या समस्या आहेत, त्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीची आता जाणीव व्हायला लागलेली किंवा त्या गोष्टीबद्दल ते कुतूहल पण बाळगून आहेत की याच्या बाबतीत आपल्याला माहिती कळायला हवी. चुनखडीची जमीन आहे किंवा जास्त सोडियम झालेली जमीन आहे. तर हे जे बाकीचे जे सपोर्टिंग ऍक्टर्स आहेत ना, म्हणजे कार्बोनेट्स झाले, बायकार्बोनेट्स झाले, सोडियम झाला,
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेला सल्फर म्हणा किंवा ऑर्गॅनिक मॅटर म्हणा, या सगळ्या गोष्टींचा जो एकंदर परिणाम होतो तो जी महत्वाची अन्नद्रव्ये आहेत ती आणि ज्या माध्यमातून ती उचलली जातात, म्हणजे मुळांच्या माध्यमातून ती उचलली जाणार आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला कळतात. बल्क डेन्सिटी नावाचा प्रकार अजून बऱ्याच ठिकाणी त्या विषयाबद्दल आपण बोलत नाही. म्हणजे जर त्या मातीची बल्क डेन्सिटीच ही 1.1 पेक्षा किंवा 1.15च्या पलीकडे आहे तर तिला कॉम्पॅक्शन, सॉलिड कॉम्पॅक्शन झालेलं आहे. मग अशा केसमध्ये आपण कितीही चांगली खतं वापरली, आपण कितीही चांगल्या पद्धतीने व्हरायटीची निवड केली, आपण कितीही चांगला हंगाम निवडला, तरी पण जर तिचे बल्क डेन्सिटी जर तिची 1.25च्या वर गेलेली आहे तर ती कॉम्पॅक्टच होणार आहे, मुळांची वाढ वगैरे होणार 100%. पण तो तिचा नैसर्गिक गुणधर्म झाला. त्याच्यात आपली चूक आहे का काही? नाही. हे माती परीक्षणावरूनच करणार आहे आपल्याला. हा एक विषय कळतो आपल्याला. नंतर मातीमध्ये 3 वेगळे वेगळे कण आहेत. एक वाळूसारखा कण आहे, त्याला सँडच म्हणतात, जो जाडपैकी असतो. स्लीट म्हणतात, ज्याला मराठीतला शब्द मला नाही सांगता येणार, पण तो 0.2 mm ते 2 mmच्या आकारामधला येतो. आणि तिसरा येतो तो क्ले पार्टिकल्स येतात, की जे अतिसूक्ष्म कण असतात. हे याचं प्रोफाईल ज्यावेळेस आपल्याला कळतं ना, याचं प्रोफाईल ज्यावेळेस कळतं त्यावेळेस तुम्ही अगदी 6 इंचाच्या डेप्थ पर्यंत किती तास ड्रीप चालवली तर पाणी जाणार आहे हे सुद्धा सांगू शकतो. इथपर्यंत तंत्रज्ञान म्हणा किंवा इथपर्यंत माहिती पुढे गेलेली आहे. जर आपल्याला मग ही सॉइल प्रोफाईल ज्यावेळेस कळतं की बाबा त्याच्यामध्ये अतिसूक्ष्म कणांचं प्रमाण खूप जास्त आहे, क्ले पार्टिकल्सचं प्रमाण खूप जास्त आहे, तर तो डिसएडव्हान्टेज पण आहे आणि ऍडव्हान्टेज पण आहे. ऍडव्हान्टेज ह्या दृष्टीने की त्याची अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त आहे, जिला आपण कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणतो. आणि ही जास्त असल्यामुळे काय करणार आहे की त्या पिकाला कमी खत जरी टाकलं किंवा एकाच वेळेस खूप सारं खत टाकून दिलं तरी प्रॉब्लेम येणार नाहीये, कारण ती माती ते अन्नद्रव्य धरून ठेवणार आहे. हलक्या मातीमध्ये जर गेला तिच्यात क्ले पार्टिकलचं प्रमाण कमी आहे, ठीक आहे, क्ले पार्टिकलचं प्रमाण कमी आहे, तिच्यात डोस स्प्लिट करून टाका, छोटे छोटे तुकडे करून टाका, त्याच्यात एकाच वेळेस भरपूर खत देण्याचा प्रयत्न केला तर काय होईल की तिची स्वतःची धरून ठेवण्याची क्षमता नाहीये. मग अशा ठिकाणी आपण अशी एक केस घेतली, समजा की आता सध्या गेल्या 2-3 वर्षापासून तीच परिस्थिती आहे की आपण जून महिन्यात लागवड करतो आणि तिथून जो पाऊस चालू होतो तो सप्टेंबरपर्यंत चालू असतो. तिला ना खत टाकता येतं ना काय टाकता येतं. 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी गुजरातला होतो, केळी बागायतदार शेतकरी होते आमच्या ओळखीचेच, त्यांनी बेसल डोस नव्हता भरलेला त्यावेळेस, आणि तीच मिस्टेक झालेली होती की दरवेळेस मी बेसल डोस भरतो आणि यावेळेस भरलाच नाही आणि आता त्या केळीची वाढच होऊन राहिलेली. प्रॉब्लेम मला लाख इच्छा आहे खत द्यायची, पण पाऊसच इतका पडून राहिला की मी खत देऊ शकत नाही. तर मग आणि ती लाईट सॉइल आहे, ती अशी खूप हेवी सॉइल नाही, पण त्यात क्लेचं प्रमाण असल्यामुळे त्यांना ते बेसल डोस टाकणं ओके. पण समजा अशाच केसमध्ये एखादा लाईट सॉइलवाला शेतकरी, त्याने मग असं करू नये का? त्याला पण ती संधी मिळते. ही संधी कोण देतं? ऑर्गॅनिक मॅटर देतं, ज्याला शेतकरी ऑर्गॅनिक कार्बन म्हणतात. पण ते नातू येतो, आपल्याला पहिल्यांदा मुलाशी घेणं देणं आहे, नातू आपोआप मिळणारच आहे मुलाकडे जर प्रॉपरली लक्ष ठेवलं तर. ऑर्गॅनिक मॅटर जर असेल तर त्याच्यापासून ऑर्गॅनिक कार्बन ऑटोमॅटिकली बनतं. पण जर आपण असं ऑर्गॅनिक मॅटर टाकलं तर त्याची अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता प्रचंड जास्त आहे. म्हणजे इतका पॉवरफुल कन्सेप्ट आहे तो न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी, जी कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणतात. ती आपल्याकडे फार रेअरली लॅबोरेटरीज चेक करतात. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे, करत नाही असं मी म्हणत नाही, बऱ्याचशा लॅबोरेटरीज करतात पण फार कमी करतात, कारण ती अन्नद्रव्य धरून ठेवण्याची मातीची क्षमता आहे. आपण बाजारातनं जसं आपण सुरुवात केली की इनपुट कॉस्ट वाढते आहे, आपण समजा बाजारातनं खूप सारं खत आणलं, एकदम बेस्ट क्वालिटी आणलं, हे जे जगातलं लेटेस्ट आहे, छान आहे, पिकाला अवेलेबल होणार आहे, आणि ते टाकल्यानंतर जर ते पॉझिटिव्ह आयन्स आहेत, म्हणजे एक तर पॉझिटिव्ह आयन्स हे 80% आयन्स हे पॉझिटिव्ह आहेत जे पीक उचलून घेतं. अमोनिकल नायट्रोजन पॉझिटिव्ह आयन मध्ये उचलून घेतं, पोटॅशियम पॉझिटिव्ह आयन मधून उचलून घेतं, कॅल्शियम पॉझिटिव्ह आहे, मॅग्नेशियम पॉझिटिव्ह आहे, झिंक पॉझिटिव्ह आहे, फेरस पॉझिटिव्ह आहे, मॅंगनीज पॉझिटिव्ह आहे, कॉपर पॉझिटिव्ह आहे. तर 70% न्यूट्रिएंट हे पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्हला अट्रॅक्ट करतं किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतं. ह्या जे मातीचे कण असतात किंवा मातीचे मध्ये असलेले ऑर्गॅनिक मॅटर जे काय त्याचे कण असतात ते निगेटिव्हली चार्ज असतात. हे कण काय करतात की त्याच्यावरती जाऊन बसतात. मोस्टली मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, अमोनिया हा त्याच्यावरती जाऊन चिटकतो. तो त्याला जर जाऊन चिटकला तर तो सहजासहजी ती जागा सोडत नाही, ती सोडत नाही. म्हणजे काय झालं की आपण पोटॅशयुक्त खत टाकलं, आपण मायक्रोन्युट्रिएंट युक्त, कॅल्शियम युक्त, मॅग्नेशियम युक्त खत टाकलं आणि ते खत टाकल्यानंतर आपण पाणी दिलं,
ते पाण्यात विरघळणारच खतं वापरतो आपण आता. आपण आता ती तशी खतं वापरणं बऱ्यापैकी कमी होऊन गेलेलं आहे की ती टाकली ते हळूहळू विरघळतात. आणि ती पाण्यात टाकलेली विरघळलेलं खत टाकलं, आपल्याला कळालेलं आहे, मी माझं सॉईल प्रोफाईल बघितलेला आहे, मला माहिती आहे की मला जर मी अर्धा तास ड्रीप चालवली तर 4 इंचाच्या डेप्थपर्यंत पाणी जाणार आहे. मला तितकंच डेप्थपर्यंत पाणी न्यायचं, खाली न्यायचं नाहीये. मी तेवढा वेळ ड्रीप चालवणार, तेवढ्या भागात जे पाणी बनेल आणि जे न्यूट्रिएंट जाईल तेवढ्या भागात जर ऑर्गॅनिक मॅटर आहे, जास्त कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे, तर ते अन्नद्रव्य जास्त अपटेक होणार, धरून ठेवणार. जे धरून ठेवलेलं आहे तेच अपटेक होणार. ओके, केबीसी बघतो आपण, केबीसी मध्ये त्या खुर्च्या लावलेल्या असतात साईडला, इकडे 10 असतात, इकडे 10 असतात, आणि बच्चनजी प्रश्न विचारतात, ती झाली कॅटायन एक्सचेंज साईट. ते 10 माणसं जी बसलेली, 20 माणसं, आणि प्लांट रूट जर अमिताभ बच्चनला समजला आपण, तर काय होणार की ते प्रश्न विचारले जाणार, पण तो कॅटायन एक्सचेंज साईटवरचाच कंटेस्टंट कुठे येऊन बसू शकतो, हॉट साईटवर येऊन बसू शकतो, असं कोणी बसू शकत नाही. तर कॅटायन एक्सचेंज साईटवरती असलेला न्यूट्रिएंट प्लांट उचलून घेणार, किंवा तो सॉइल सोल्यूट मध्ये जाणार. मातीच्या मध्ये जे काही कणांमध्ये जे काही पाणी आहे त्याच्यात जर तो विद्राव्य स्वरूपात गेला तर मूळ त्याला उचलून घेणार, अदरवाईज उचलून घेणार नाही. म्हणजे त्याची न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी वाढली, जी काळ्या जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या जास्त आहे, हलक्या जमिनीमध्ये ती कमी आहे. मग हलक्या जमिनीतल्या शेतकऱ्याला जर या गोष्टीत काही करायचं आहे तर त्याने ऑर्गॅनिक मॅटर घालावं. त्याच्यामध्ये ते काय करणार, हलक्या जमिनीमध्ये तो पाणी धरून ठेवणार, न्यूट्रिएंट धरून ठेवणार, आणि त्या मातीमध्ये असलेले सूक्ष्म जीवाणूंची संख्या पण वाढवणार. तेच भारी जमिनीमध्ये जर ऑर्गॅनिक मॅटर आपण टाकतोय तर तो काय करतो की पोअर स्पेस वाढवतो. मातीचे कण जे असे जवळजवळ आलेले आहेत त्याच्यात तो जाऊन बसतो आणि दोघांमधलं अंतर वाढवतो, म्हणजे पुन्हा एरेशन वाढतं, न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी पण वाढायला मदत होते. तर हा त्या ठिकाणी होणारा बदल आपल्याला या गोष्टीतनं लक्षात येतो की कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी का इम्पॉर्टंट आहे. आपण टाकलेलं खत धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यातच आहे. आता कित्येक शेतकरी म्हणा किंवा कित्येक ठिकाणी हा कन्सेप्ट आहे की खतांसोबत ह्युमिक म्हणा किंवा फुलमिक म्हणा, सीवीड म्हणा, याचा वापर केला जातो. सीवीडला तशी कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी कमीच आहे, ती नाहीच आहे, कारण ते इटसेल्फ इज अ न्यूट्रिएंट. पण ह्युमिक झालं, फुलमिक झालं, यांच्यामध्ये ती क्षमता प्रचंड जास्त आहे की त्यांच्यामध्ये जास्त न्यूट्रिएंट धरून ठेवण्याची. म्हणजे काळ्या मातीची जर बघितली तर 30 ते 35 मिली इक्विव्हॅलंट प्रति 100 ग्रॅम आहे, आणि हीच ह्युमिक फुलमिकची 450 ते 650 मिली इक्विव्हॅलंट पर 100 ग्रॅम, म्हणजे 10 टाइम्स 10 फोल्ड वाढतं ते, एवढ्या प्रमाणात आहे. तर बरेचसे शेतकरी खतांसोबत यांचाही वापर करायला लागले. तर हा एक विषय महत्वाचा आहे की त्याने ते न्यूट्रिएंट धरून ठेवलं तरच त्या पिकाला मिळणार आहे. आता दुसरा विषय याच्यामध्ये पुन्हा येतो आपल्याला की सॉइल टेस्टिंग आपल्याला काय काय शिकवते. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर कळायला हवं आहे का नाही, सॉइल प्रोफाईल कळायला हवा, आपल्याला कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी कळायला हवी. मग विषय येतो कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, जे एक हानिकारक घटक म्हणून गणले जातात. कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट, बरोबर. बायकार्बोनेट्स थोडे लवकर विरघळतात, कार्बोनेट्स अजिबात नाही विरघळत, चुनखडी कार्बोनेटमध्ये चालली गेली. ओके, तर त्या केसमध्ये काय होणार की जर यांचं प्रमाण जास्त आहे तर ते कोणासोबत तरी संयुग बनवणार. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम बायकार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम बायकार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट, प्लस मायनस रिॲक्शन करून काहीतरी बनवत राहणार. या रिव्हर्सिबल रिॲक्शन असतात, म्हणजे एका बाजूने बनतात पण आणि एका बाजूने तुटतात पण. तर हे ज्या मातीमध्ये यांचं प्रमाण जास्त आहे, अशा भारीतल्या जमिनी ज्या आहेत, या जमिनींमध्ये कोणताही बदल, तो चांगला असेल किंवा वाईट असेल, हा होत नाही. फार लवकर त्या जमिनी बदल करत नाही. म्हणजे वेसॉलाइक म्हणून एक सायंटिस्ट आहेत आणि ती पूर्ण एक टीम आहे. 14 वर्ष त्यांनी रिसर्च केलं त्यांच्या सॉइलवरती. 4 प्रकारच्या जमिनी होत्या, ज्या म्हणजे आपण ज्याला काळी कसदार जमीन म्हणतो तशा टाईपची एक ब्लॅक कॉटन सॉइल जी आपल्याकडे आहे, थोडी लाईट ब्लॅक कॉटन सॉइल, हलकी माती आणि एकदमच हलकी माती. तर त्यांना असं लक्षात आलं की सेम फर्टिलायझर प्लॅन, सेम कल्टिवेशन क्रॉप, सगळं सेम, आणि त्यांना 14 वर्ष सतत खतं दिली गेली. तर ज्या हलक्या जमिनी होतात ना, ते खतं वापरून वापरून त्यांचे पीएच डाऊन व्हायला सुरुवात झाली, आणि ज्या भारी जमिनी होत्या ते तसेच राहिलेत. तर हा एक विषय येतो की ज्या जमीन त्यांची बफर कॅपॅसिटी जास्त आहे, आणि ज्यावेळेस बफर कॅपॅसिटी जास्त असते ना, त्यावेळेस तुम्ही त्या मातीवरती अनेक प्रकारचे प्रेशर टाकू शकतात. जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की पूर्वी आपण एक गोणी टाकायचो, आणि हा मार्केटला सगळीकडेच नोशन आहे हे की पूर्वी एक गोणी टाकायची, ट्रॅक्टर भर निघायचं. आता ट्रॅक्टर भर टाकून सुद्धा एक गोणी निघत नाही. आपण त्याला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर हा सगळीकडे आहे हा विषय. पण मग याच्या मागची कारणं पण आहे की त्याची बफर कॅपॅसिटी किती राहिलेली आहे, त्याची न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी तेवढी आहे का, आणि आपण त्या
मातीमधनं ज्यावेळेस एखादं न्यूट्रिएंट म्हणा किंवा एखादी गोष्ट बाहेर काढत असतो त्यावेळेस ती पुन्हा आत जायला पण हवी. आपण तिला ड्रेन आउट नाही करू शकत. ड्रेन आउट नाही करू शकत. म्हणजे मला बऱ्याच वेळेस फोन येतात की साहेब जमिनीत पोटॅश खूप जास्त आहे, मग फक्त पोटॅशच्या बॅक्टेरिया टाकून तो पोटॅश काढता येईल का? काढता येईल, नक्की काढता येईल. काढता येणार नाही अशातला भाग नाही. मातीत कॅल्शियम खूप जास्त आहे, मग कॅल्शियम नाही दिलं तर चालेल का? चालेल, एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर. पण जर त्या मातीत पोटॅश खूप आहे आणि तो पोटॅश आपण दिलाच नाही आणि बॅक्टेरियाच्या द्वारे तो ओढून घ्यायचा प्रयत्न केला तर काय, हे उद्या नाही होणार सगळं. किंवा एखादं त्या 4 महिन्याचं पीक आहे आणि त्याला आपण अजिबातच पोटॅश दिला नाही, बॅक्टेरिया वापरून उत्पादन खेचून घेतलं तर येईल कदाचित आणि ती 6व्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यात खराब नाही होणार. हा मोठा फेज आहे. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष लागतात या फेजला. आणि या फेजमध्ये काय होणार, त्या सॉइलचे जे पार्टिकल्स आहेत, व्हर्मिक्युलाइट म्हणा, मॉन्टेमोरलाइट म्हणा, ज्याच्यात पोटॅशियम हा सिलिका सोबत कनेक्टेड आहे. ओके, सिलिका काय करतो की ते मातीचं कणांचं स्ट्रक्चर बनवतो. म्हणजे आपण एखादा अपार्टमेंट बांधताना ज्यावेळेस बघतो किंवा घर बांधतो त्यावेळेस पिलर लागतात आणि आतमध्ये आपण विटकाम करत चालतो, बरोबर. तर हे जे पिलर आहेत ना, हे पिलर सिलिका असतो. 90% ऑफ द सॉइल्स मध्ये सिलिकाच आहे, 90% पर्यंत. आणि मग हे पोटॅशियम सिलिकेट, कॅल्शियम सिलिकेट, मॅग्नेशियम सिलिकेट असे वेगवेगळे घटक बनवत चालते. मग आपण याच्यातनं काय करतो की आपण याच्यातनं पोटॅश ड्रेन आउट करायला सुरुवात करतो आणि तिचं टोटल स्ट्रक्चर बदलून जातं. बरं, तो पोटॅश निघतो, तो पोटॅश एकटा नाही निघत. कारण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाचा शोध कसा लागला होता? कसा? बँगलोरला भात पिकाला सिलिकाची खूप गरज असते. मोनोकॉट आहे, एकदल वर्गीय पीक आहे, त्याची पानं तलवारीसारखी असतात, धारधार किंवा तलवारीच्या पातीसारखी पानं असतात. अशी जी पिकं आहेत, जी पण पिकं आहेत की ज्यांची पानं तलवारीच्या पातीसारखी असतात, त्यांना सिलिका अत्यंत गरजेचा व्हायटल न्यूट्रिएंट ठरतो त्यांच्यासाठी तो. तर त्याच्यासाठी ते संशोधन करत होते. म्हणून सिलिका मोबिलाइज करायचं, कारण मातीमध्ये तर 90% सिलिकाच आहे, वरून टाकण्याची गरज नाही पडली पाहिजे, हा सायंटिस्टचा विचार. म्हणून त्यांनी त्याच्यात बॅक्टेरिया टाकायला सुरुवात केली. तर सिलिका अपटेक झाला, पण सिलिका होता होता त्यांना त्या प्लांट मधली पोटॅश लेवल वाढलेली दिसली. त्यांनी ज्यावेळेस चेक केलं की पोटॅश लेवल कशामुळे वाढते, तर देन मग पोटॅश कशासोबत आहे, पोटॅशियम सिलिकेट सोबत आहे. मग तो सिलिका पोटॅशियम बॅक्टेरिया इज ऍक्च्युअली सिलिका सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, तो पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. मग काय झालं की त्या प्लांट मधनं, त्या सॉइल मधनं आपण पोटॅश ज्यावेळेस ड्रॉ केला, तो पोटॅश कोणासोबत होता? सिलिका सोबत. तो सिलिका पण उचलला, बाहेर निघत गेला आणि त्या मातीचं टोटल स्ट्रक्चर बदलतं. आणि हे घडलेलं आहे, घडलेलं नाही अशातला भाग नाही. चायनामध्ये एक प्लांट होता, एक एरिया होता म्हणजे की जो खूप मोठ्या प्रमाणात भाताचं उत्पादन करायचा. आणि 35 वर्ष नंतर ज्यावेळेस त्यांना लक्षात यायला लागलं की 35 इयर्सचा मोठा स्पॅन आहे की बाबा पहिले जेवढं उत्पादन येत होतं तेवढं आता येतच नाहीये. इनफॅक्ट आपण जास्त ऍडव्हान्स झालेलो आहोत, आपण जास्त खतं टाकतो आहोत, हे करत आहोत. मग ज्यावेळेस सॉइल सायंटिस्टनी त्याची सॉइलचं अनालिसिस करायला सुरुवात केली तर त्याच्यातलं टोटल स्ट्रक्चरच चेंज झालेलं होतं. ओके, म्हणजे फ्लेट्सपर, मायका, आता हे थोडंसं टेक्निकल होईल, फ्लेट्सपर, मायका, वर्मिक्युलाइट, या टोटल स्ट्रक्चरमधनं सिलिका बाहेर निघत गेला. आणि सिलिका ज्यावेळेस बाहेर निघतो ना, तर त्यावेळेस सॉइलची जी बाइंडिंग प्रॉपर्टी आहे, ती जी फुलते माती ना, फुलते, एक प्रकारे पाणी दिलं की ती फुलते, आकुंचन पावते, फुलते, हे सगळं स्ट्रक्चर डिस्टर्ब होत गेलं. तिच्या कॅटॅनिक्शन साईट कमी झाल्या असतील. आणि सेम रिसर्च आसाममध्ये पण झालं. आसाममध्ये पण त्या सॉइलने टोटल प्रॉपर्टीज चेंज झाली तिची. म्हणजे काय झालं की हे मिनरल म्हणतात यांना, हे वर्मिक्युलाइट, मॉन्टेमोरलाइट, हे सगळे मिनरल्स आहेत, हे टोटल मिनरल स्ट्रक्चरच बदललं त्या सॉइलचं. आणि हा किती गुपचूप, म्हणजे कोणालाच माहित नाही ना की हे असं कधी, आपण सुरुवात तिथूनच केली ना की आपण खूप खतं टाकायला लागलो आहोत किंवा खूप खतं टाकल्यानंतर पण आपल्याला पाहिजे तसं उत्पादन येत नाहीये. तर हा विषय त्या ठिकाणी येतो की मायन्यूट लेवलवरती इतके चेंजेस होत आहेत. बरोबर, हे चेंजेस होत आहेत हे कुठून कळतात? सॉइल टेस्टिंग रिपोर्टवरनं कळतात. ओके, हे सॉइल टेस्टिंग रिपोर्टवरनं कळतात. सॉइल टेस्टिंग रिपोर्ट काय माहिती आहे का? पिचची पाहणी आहे. तुम्ही कोच आहात, तुम्ही कॅप्टन आहात, तुमची मॅच आहे, तुम्ही वानखेडे स्टेडियमवर जातात, पिचचा स्टडी करतात की पिच कशी आहे, फास्टला सपोर्ट करणार आहे का स्पिनला सपोर्ट करणार आहे, दॅट्स इट. आणि मग तुम्ही काय ठरवतात? स्ट्रॅटेजी. पिच ऍक्च्युअली तुम्हाला जिंकून देते का? नाही, पण तुमची स्ट्रॅटेजी जिंकून देते. मग ज्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात येतात, हे एक लक्षात ठेवायचंय की खूप नायट्रोजन आहे, कमी फॉस्फरस आहे, खूप पोटॅश आहे, म्हणून ही द्यायचीच नाही किंवा कमी जास्त करायची, हा विषय नंतरचा. त्याहून इम्पॉर्टंट विषय हे आहेत की तिची न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी किती, ती वाढवण्याचे आपल्याकडे पर्याय आहे. तुम्हाला बाजारात जाऊन विकत आणायचे, तुम्ही ह्युमिक ऍसिड आणा, फुलविक ऍसिड आणा, वाढवून घ्या.
तुम्हाला तुमच्या शेतातलीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे, निरोगी. आणि आजचा शेतकरी इतका ऍडव्हान्स आणि इतकी सुंदर पद्धतीने शिकलेला आहे की त्याला कीड आणि रोग नियंत्रण शिकवायची गरज नाही राहिलेली आहे. ही इज वेल ट्रेन. कदाचित आपल्यापेक्षा त्यांना त्या बाबतीत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी माहिती आहेत. आणि मग अशा केसमध्ये जर तुमचा क्रॉप निरोगी आहे, त्याचं हार्वेस्टिंग झालेलं आहे, माल विकून झालेला आहे आणि निरोगी क्रॉप आहे, त्याला जमिनीत गाडा, ऑर्गॅनिक कार्बन वाढायला, ऑर्गॅनिक मॅटर वाढायला मदत होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो तर मग आपल्याला जसं मी म्हटलं की ते पिचची पाहणी केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की मॅच कशी राहणार आणि स्ट्रॅटेजी कशी ठरवायची आहे. पहिले बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायची, ते आपण तशाच पद्धतीने सॉइल रिपोर्ट आपल्याला आरसा दाखवतो की हे तुमचं ग्राउंड आहे. तो असं नाही म्हणत की तुम्ही बंधनात नाही टाकत, तो तुम्हाला आपण ज्याला म्हणतो ना की क्षितिज समजतं आपल्याला आपलं, की इथपर्यंत आपलं क्षितिज आहे, इथपर्यंत आपण खेळू शकतो आणि ते वाढवता पण येतं. सॉइलच्या प्रॉपर्टीज चेंज करता येतात. हुमिक फुलविक वगैरे तिच्यामध्ये जी कमी आहे ती आपल्याला वाढवता येते. तिच्यामध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. तुम्ही कॅल्शियम टाका, सोडियमला कॅल्शियम रिप्लेस करून त्या ठिकाणी त्याची चांगली बाइंडिंग करणार, चांगल्या गोष्टी बनवणार. तुम्हाला वाटतं आहे की मातीमध्ये खूप जास्त हार्मफुल केमिकल्स आहेत, तुम्ही बॅक्टेरिया वापरा. त्या केसमध्ये आपल्याला त्याला पुढे लोटायला म्हणा किंवा न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी करायला मदत मिळते. आणि ही ज्यावेळेस एकदा सगळं बनतं स्ट्रक्चर, त्यावेळेस रूट डेव्हलपमेंट सगळ्यात पहिल्यांदा सुधारते. आणि एकदा ती रूट डेव्हलपमेंट चांगली झाली तर मग बाकी पुढचा सगळा विषय हा आपोआप होतो, काही अडचण येत नाही त्या केसमध्ये. इनपुट कॉस्ट पण तिथं 100%. आणि आपण जसं बोलू शकतो, म्हणजे मी जगदीशचंद्र बोस, म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून, म्हणजे अगदी 11वी-12वीत असल्यापासून ज्यावेळेस त्यांचं रिसर्च फाइंडिंग आला ना, त्या गोष्टीबद्दल खूप आकर्षण राहिलेलं आहे की कोणीतरी असं त्या इलेक्ट्रिकचे तार त्या खोडामध्ये घातले असतील आणि त्याला माहित, ते खूप कुतूहल असायचं. त्यांना खूप मानतो आणि मी. आणि ही इज द पायोनियर ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. खूप असं काही त्यांनी व्हरायटी बनवल्या किंवा खतं शोधली असं नाही, पण त्यांनी कोर सायन्स जे असतं ना, कोर गाभा जो असतो, म्हणजे माणसाला माणूस म्हणून ओळखणे, हे जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच झाडाला झाड म्हणून ओळखणे, हा कोर सायन्स त्यांनी शोधून काढला. आणि तो गाभा आहे. तुम्ही झाडाशी बोला, ते बोलतं आणि ते सांगतं पण आपल्याला. आणि कित्येक अनुभवी शेतकरी आहेत, कन्सल्टंट आहेत की ते बागाच्या बांधावर जरी उभे राहिले ना तरी सांगून देतात की नेमका प्रॉब्लेम काय आहे. इतके एक्सपिरियन्स लोक आहेत आत्ताच्या घडीला. आणि माझे संपर्कात असे भरपूर बाप लोक आहेत की ज्यांना ते बांधावरच सांगून देतात की असा असा प्रॉब्लेम आहे. कधी काही काही तर फोनवर सांगतात तुमच्याकडनं अशी मिस्टेक झालेली म्हणून. तर ते अशा अगदी ज्योतिषी टाईपची बाप लोक आहेत मार्केटला. तर मग ही जी आपण ह्या गोष्टी ज्यावेळेस करतो की त्या प्लांट सोबत इंटरॅक्ट करायला सुरुवात करतो, त्यावेळेस ते प्लांटच सांगतात आपल्याला की न्यूट्रिएंटची गरज. जसं कॅल्शियमचं उदाहरण घेतलं ना, तर तुम्ही रेफरन्सेस काढा. म्हणजे आता काय झालेलं आहे, AI आणि या सगळ्या गोष्टींमुळे जग खूप सोपं आहे. म्हणजे गुगलवरती पहिल्यांदा गुगल करावं लागायचं है ना, मग ते रिसर्च पेपर यायचे खूप सारे, मग त्याच्यातनं कामाचा शोधायचा, मग तो नोट्स काढायचा. तर ते काम थोडं AI मुळे सोपं होऊन गेलेलं आहे. जेमिनी ते काम तुमच्यासाठी काही सेकंदातच करून टाकतं. तर गुगल करा की लिटरली प्लांटला ॲज अ फर्टिलायझर प्लॅन म्हणून किंवा ॲज अ न्यूट्रिशन प्लॅन म्हणून कॅल्शियमची खरंच गरज असते का, आणि असते तर केव्हा असते. आणि जे रिझल्ट येतात ते आपल्याला शॉकिंग रिझल्ट येतात. कारण इन मोस्ट ऑफ द केसेस प्लांटच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून फ्लॉवरिंग पर्यंत सगळ्यात मेजरली कॅल्शियम यूज केला जातो काही काही पिकांमध्ये. आणि जेव्हा त्याची नेमकी गरज आहे फ्लॉवर सेटिंग नंतर, त्यावेळेस त्याचा कमी वापर केला जातो. आणि इनफॅक्ट बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज अजिबात सजेस्ट करत नाही की कॅल्शियम फर्टिलायझर तुम्ही बाहेरून द्या, जोपर्यंत डिफिशियन्सी सिम्पटम दिसत नाही किंवा तुम्हाला पास्ट एक्सपिरियन्स आहे डिफिशियन्सीचा, तोपर्यंत त्याच्या गोष्टीच्या नादी लागलं नाही पाहिजे. किंवा मग केळीसारखं पीक आहे, डाळिंबासारखं पीक आहे, टोमॅटोसारखं पीक आहे, या पिकांमध्ये तो यील्ड लिमिटिंग फॅक्टर आहे. केळीमध्ये यील्ड लिमिटिंग नाहीये, डाळिंबामध्ये पण नाहीये, पण ही हायली पोटॅश कन्झ्युमिंग न्यूट्रिएंट्स प्लांट्स आहेत. पोटॅश रिक्वायरमेंट जास्त आहे त्यांची. मग पोटॅश काय करतो आपण की पोटॅश रिक्वायरमेंट जास्त असल्यामुळे आपण साहजिकच MOP किंवा SOP सारखी खतं जास्त टाकतो. मग आपण त्या मातीमध्ये काय करतो की पोटॅशियमची लेवल वाढवतो. कॅल्शियम तो तसाच आहे, बरोबर. आणि तो कॅल्शियम तसाच आहे. तर ह्या ठिकाणी जे प्लांटमध्ये कॉम्पिटिशन चालते म्हणा, किंवा एकाचा रेशो वाढला तर दुसऱ्याचा पण तेवढ्या गुणोत्तरामध्ये वाढवावंच लागतं, हा परिणाम त्या ठिकाणी येतो. आणि मग त्या प्लांटवरती कॅल्शियमच्या डिफिशियन्सीज दिसायला सुरुवात होते. पण टोमॅटो, शिमला मिरची, काकडी, गिलके, दोडके, कारले, वेलवर्गीय भाजीपाला, भोपळा यासारख्या पिकांसाठी कॅल्शियम इज यील्ड लिमिटिंग फॅक्टर. त्याच्याने फळं वाकडी होणार, फळांना तळे जाणार. कारण त्या फळामध्ये त्या फळाचं
उत्पादन वाढवणं ह्या ऍक्च्युअल कामामध्ये कॅल्शियमचा रोल मोठा आहे. हा त्या ठिकाणी मग ते केव्हा गरजेचे, तर ते त्यावेळेस गरजेचे. बरं, मग आपल्याला सॉइल टेस्टिंग म्हणा किंवा इतर गोष्टी काय शिकवतात किंवा सायन्स काय शिकवतं की कॅल्शियम हा प्लांटमध्ये मोबाईल नाहीये. कारण तो ज्या ठिकाणी त्याच्या डिफिशियन्सी म्हणा किंवा त्याची सगळ्यात जास्त गरज पडते, सगळ्यात जास्त गरज कुठे आहे की फ्रुट्समध्ये. कारण फ्रूट खूप वेगात मोठं होतं, फास्ट एकदम. तुम्ही जी पिकांची मी नावं घेतली त्या पिकांची दर 3-4 दिवशी हार्वेस्टिंग होते का नाही? म्हणजे दिवसाला 100 ग्रॅम पर्यंत वाढतं आहे. करेक्ट. तर मग अशा केसमध्ये तो जो सेल डिव्हिजनचा स्पीड आहे त्या सेल डिव्हिजनच्या स्पीडला कोपअप करायसाठी आपल्याला काय पाहिजे? कॅल्शियम पाहिजे. आणि तो फॉलियर ऍप्लिकेशन थ्रू गेला पाहिजे. कारण फळांवरती स्टोमॅटा नाहीये, पर्णरंध्र नाहीये, तिथून काही पाणी उडून जात नाही. त्याच्यामुळे तिथपर्यंत पाणी न पोचता काय पोचत असतं? अन्न पोचत असतं. आणि मग अशा केसमध्ये जर तो आपण फॉलियर ऍप्लिकेशन मध्ये गेला, मग आपण त्या ठिकाणी कॉस्ट कटिंग पण केली आणि इफेक्टिव्ह डिलिव्हरी पण केली. अलीकडे हा एक ट्रेंड बघायला भेटतो की शेतकरी गरज नसताना जमिनीमध्ये केमिकल ओततो, की 7व्या दिवशी ड्रेंचिंग करतोय, कीटकनाशक, बुरशीनाशक. हा, नाही तसं नाही म्हणता येणार. आपल्याला काय असतं माहितीये का, जावे त्यांच्या गावात असातला तो प्रकार आहे. तिथं गेल्यानंतरच आपल्याला समजतं की, कारण काय, ज्यावेळेस फार्मिंग सोपी नाहीच आहे, कोणत्याच अँगलने नाहीये, कोणत्याच अँगलने नाही. आणि ते जे लोक करतायत ना ते खरोखर म्हणजे आपण त्यांना असं म्हणू शकतो, त्यांना असं ग्रेट वगैरे म्हणणं नाही, पण ते जे काम करतायत ना ते कमाल करतायत, जे खरंच करून राहिलेले आहेत. म्हणजे आज मी यंग जनरेशन पण बघतो की ती पण शेतीमध्ये आलेली आहे आणि त्यांनी तो निर्णय घेतला, हाच कमाल आहे. ओके, उगाच ते म्हणजे अन्नदाता वगैरे असं म्हणून तो इमोशनली टच देण्यात अर्थ नाही, पण ते जे करतायत ते लॉजिकल, प्रॅक्टिकल आणि खूप चांगल्या पद्धतीने तो निर्णय घेऊन ते चांगल्या पद्धतीने शेती पण करतायत. तर मग हे सगळं करत असताना होतं काय माहितीये का, एकतर पर कॅपिटल लँड कमी होत चाललेली. ओके, पर कॅपिटल लँड कमी होत चाललेली आहे. एखाद्या पिकाचं एक बेंचमार्क यील्ड असतं, ते आलंच पाहिजे. ते जर नाही आलं तर प्रॉफिटेबिलिटी खतम होऊन जाते. 100%. ओके, कारण इनपुट कॉस्ट फिक्स आहे. तार, काठी, नांगरणी, वखरणी, फवारण्या, मजूर, सर्व गोष्टी, लाईट बिल. मग हे सगळं झालं शेताशी रिलेटेड. वैयक्तिक आयुष्य आहे, गाडीत पेट्रोल भरायचंय, मोबाईलचा रिचार्ज करायचा आहे, बरोबर आहे का नाही? लग्न कार्य आहे, आजारपण असतं, मुलांचं शिक्षण असतं. तर या सगळ्या प्रेशरमध्ये जो प्रेशर असतो, त्या प्रेशरमध्ये पहिला प्रयत्न असा असतो की त्या क्रॉपला पटकन एस्टॅब्लिश करून त्याला पुढं सरकवणे. आणि त्याच्यात ती संधी जी आहे ना, ती संधी वर्षातनं एकदाच येते. म्हणजे कदाचित IIT JEE ची तयारी करणारी मुलं 10वी, 11वी, 12वी 3च वर्ष करतात. UPSC MPSC करणारी माणसं कदाचित आयुष्याचे 7 वर्ष करतात. पण शेतकरी आयुष्यभर करतो, कारण त्याला प्रत्येक चान्स हा लास्ट चान्स आहे. या वर्षी टोमॅटो लावला, पुढच्या वर्षी लावणार आहे, तो पण लास्ट चान्स. त्या वर्षाचा तो लास्टच चान्स आहे ना त्याला नंतर पुन्हा ती संधी नाहीये. तर मग अशा केसमध्ये आपल्याला रिस्क कमीत कमी ठेवायची प्रयत्न असतो. त्यालाच म्हटलं फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. ती भीतीच राहते. आणि मी पण असलो त्या जागी, कोणी असला तरी पण तोच निर्णय घेईल. फक्त याच्यामध्ये सायन्स तुम्हाला या गोष्टीची मदत करू शकते की बाबा रे, ते सुरुवातीच्या पिरियडला एवढा प्रेशर टाकण्याची गरज नाहीये. त्याला तुम्ही बेसल डोस भरा, बॅक्टेरियाचा वापर करा, ऑर्गॅनिक मॅटर टाका, ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, मायकोरायझा आहे, यासारखी जी इनिशियली गरजेची आहे ती टाका. केमिकल बुरशीनाशक वाईट याच्यातला भाग नाहीये, पण फ्युझेरियम, फायटोप्थोरा, पिथियम हे आपण नव्हतो तेव्हाही आहे, होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. हे ट्रायको, सुडो, बॅसिलस सबटिलस, मायकोरायझा आणि सर्व प्रकारची केमिकल बुरशीनाशकं वापरली तरी पण ती राहतीलच, आणि नाही वापरली तरी राहतीलच. विषय काय आहे, कारण त्यांना यू कॅनॉट किल. ओके, म्हणजे फ्युझेरियम जर एखाद्या सॉइलमध्ये एस्टॅब्लिश झाला तर बाहेर निघायला 6 वर्ष लागतात. आणि तोपर्यंत तिथं पण त्या तशा ट्रीटमेंट म्हणा किंवा क्रॉप रोटेशन त्या पद्धतीने ठेवावं लागतं. मिनिमम 6 इयर्स, मॅक्झिमम 14 वर्षापर्यंतचा काळ आहे. म्हणजे फिलिपाईन्समध्ये आता पनामा मिल्टमुळे केळी लागवडसाठी बंधन आहे आणि ती बंधनच आहेत. त्याच्यामुळे इतर देशांना चान्स मिळाला केळी एक्सपोर्ट करायला. हा पण एक विषय येतो अशा केसमध्ये. मग त्या केसमध्ये जर आपण ह्या गोष्टी केल्या, ट्रायकोडर्मा घेतला, सुडोमोनास घेतला, बॅसिलस घेतला किंवा मायक्रोरायझा घेतला इनिशियल ग्रोथ फेजला, तर काय करणार तो तुम्हाला ऍटलीस्ट 15-20 दिवसापर्यंत सपोर्ट करतो. सुरुवातीची जी लुसलुशीत कवळी वाढ आहे त्या कवळ्या वाढीवरती जे मावा, तुडतुडे, फुलकिडे अटॅक होतात आणि नंतर त्याचे व्हायरस स्प्रेड करायला सुरुवात करतात, तो पिरियड आपण थांबवू शकतो जर त्याला आपण सुरुवातीच्या पिरियडला
मिनिमम पॉसिबल फर्टिलायझेशन या विषयावरती ठेवलं तर. आणि प्रॉब्लेम पुन्हा तिथूनच चालू होतो. म्हणजे मी पण जेवढा मी अभ्यास केलेला आहे एकाच ठिकाणी येऊन थांबतं, आणि दॅट इज द ऑर्गॅनिक मॅटर. जर त्या मातीची रचना व्यवस्थित बनलेली आहे तर प्लांट लवकर सेटल होतं आणि इनबिल्ट न्यूट्रिएंट मिळायला सुरुवात होते. इनबिल्ट, जे तुम्ही असं म्हटलं की एनपीकेचा बॅक्टेरिया वापरणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे एक टॉपअप म्हणून, पण जर तिची हेल्थच एकदम प्रॉपर आहे तर मग काय, मग तो बुस्टर डोस देण्याची पण गरज नाही त्याला. अशा पद्धतीने सायन्स या ठिकाणी नक्की मदत करतं. न्यूट्रिशनचं झालं, त्याच्यानंतर सॉइल टेस्टिंग झालं. पेस्ट मॅनेजमेंटवरती शेतकऱ्यांचा खूप खर्च होतोय. एक छोटीशी पेस्ट येते, व्हाईट फ्लाय, थ्रिप्स वगैरे, तिला कंट्रोल करता येत नाही. खूप सारे मोलिक्युलचे तो स्प्रे करतो. तर तो खर्च शेतकरी कसा कमी करू शकतो? अशा याच्यातला खर्च कमी करण्यासाठी पण काही ज्या गोष्टी आपण अगदी बऱ्याच ठिकाणी बघतो पण आणि शिफारस पण केली जाते. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा त्याचा एक सगळ्यात महत्वाचा भाग ठरतो, की आपण एकात्मिक कीड नियंत्रणात थ्रू काय काय करू शकतो. बऱ्यापैकी भाग आपण आता न्यूट्रिशन मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला, की प्रॉपर न्यूट्रिशन असेल तर प्लांट हेल्दी राहतं. तर पेस्ट कंट्रोल म्हणा किंवा डिसीज कंट्रोलमध्ये जो विषय येतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासून जर आपण समजा सकिंग पेस्ट सारखा असेल म्हणा किंवा इन्सेक्ट या विषयावरती जर बघितलं तर फेरोमोन ट्रॅप्स आहेत, स्टिकी पॅड आहेत, याचा आपण वापर करणं करतातही शेतकऱ्याने त्या दृष्टिकोनातून. आणि दुसरा जो विषय येतो की तो क्लायमेट ऍडव्हान्टेज नावाचा एक प्रकार असतो, की जो काही काही ठिकाणी खूप चांगला मिळतो. म्हणजे काही काही भागांमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी त्या रोगाची लक्षणं नसतात म्हणा किंवा रोगही कमी असतो इतर जिल्ह्यांशी म्हणा किंवा इतर ॲग्रोक्लायमॅटिक झोनशी जर आपण तुलना केली त्याची. तर मग कशामुळे होतं हे, की ते क्लायमेट ऍडव्हान्टेज मिळतं. कारण प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी एक ठराविक तापमान, ठराविक आर्द्रता या गोष्टी लागणारच आहे. आणि याच्या बाबतीत जर आपल्याला काही प्रेडिक्शन कळत गेलं तर मग आपण पुढचं काम सोपं करू शकतो, की त्या प्लांट वरती येणारा जो डिसीज आहे किंवा इन्सेक्ट आहे तो किती दिवसामध्ये येऊ शकतो म्हणा, किंवा आता त्याची कोणती अवस्था आपल्याला बघायला मिळू शकते. ICARने या बाबतीमध्ये एक ऍप पण डेव्हलप केलेला आहे. तर ते सोयाबीन आणि कापूस पिकासाठीच आहे. आणि 2-3 इन्सेक्ट येतात त्याच्यामध्ये, पिंक बॉलवर्म वगैरे सारखे, की ज्याच्यामध्ये समजा आजच्या तारखेला मी शेतात गेल्यानंतर मला एक संमिश्र अशा अवस्था दिसल्या. काही ठिकाणी खूप लहान अळी दिसली ज्याला आपण फर्स्ट इन्स्टार म्हणतो, काही ठिकाणी अंडी दिसली, आणि पतंग आहे म्हणजे अंडी येणारच आहे. तर हे जर मला दिसतं आहे तर मी त्या ठिकाणी ती तारीख टाकणार आणि मला काय दिसलंय त्याचं प्रेडिक्शन म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन टाकणार, की मला अंडी दिसली, मला पतंग दिसला किंवा मला छोटी अळी दिसली. आणि मी जर तिथं सबमिटचं बटन दाबलं तर मला ते सांगतं की या तारखेला हा सेकंड इन्स्टारला राहील, या तारखेला फोर्थ इन्स्टारला, या तारखेला कोशावस्थेत जाईल, कोशावस्था या तारखेला संपेल, आणि या तारखेला त्याची पुन्हा पतंग तयार होईल आणि तो पुन्हा अंडी द्यायला येऊन जाईल. तर मग आपल्याला एक लाईफ सायकल ब्रेक करता येते. हे ज्यावेळेस कळतं ना आपल्याला त्यावेळेस आपण प्रॉपर इन्सेक्टिसाइड त्यावेळेस घेऊ शकतो. हे ज्यावेळेस कळतं आपल्याला, आणि हे खूप प्रिसिजन फार्मिंग मध्ये जातो हा विषय. आणि तसंच रोगाच्या बाबतीत पण कळतं आपल्याला, की रोगाच्या बाबतीमध्ये तो रोग येण्यासाठी, कारण बघा बुरशी जर आहे, तिचा जर बीजाणू आहे तर तो रुजण्यासाठी ह्युमिडिटी लागणार आहे, जीवाणू आहे तर रुजण्यासाठी ह्युमिडिटी लागणार आहे. आणि ती पानात घुसली, पानात वाढली, आणि तिला आता तिचे पुढची पिढी तयार करायची, त्यावेळेस तिला ड्राय क्लायमेट पाहिजे, त्यावेळेस तुला पुन्हा ह्युमिडिटी नकोय. तर मग ह्या गोष्टींचा क्लायमेट ऍडव्हान्टेजेस ज्यावेळेस आपल्याला असं नाही होत, कारण तो पण सजीव आहे. आयसेज आपण पण पार करून आलेलो आहे, आयसेज ते पण पार करून आलेले आहेत, बरोबर आहे ना. आयसेज मध्ये आपण अगदी हजारो फक्त जिवंत होतो पृथ्वीवरती, जी मनुष्य जात आहे ती. तर त्याच्यात आपण आयसेज पण पार करून आलेले, तेही आयसेज पार करून आलेलेच आहेत. त्याच्यामुळे असं नाही होणार की जर कोणी असं म्हणतं की डाउनी मिल्ड्यू वाढण्यासाठी 10 डिग्री ते 35 डिग्रीचं तापमान गरजेचं आहे आणि ते तापमान 36 झालं तर तो मरून जाईल. नाही, तो स्ट्रगल करेल, तो कदाचित 45 पर्यंत पण स्ट्रगल करेल. पण तो स्ट्रगल करताना त्याचं जसं जसं तापमान वाढत जाईल तशी तशी त्याची ताकद कमी होत जाईल, त्याची ताकद कमी होत जाईल. आणि ती ताकद कमी झाल्यानंतर काय होणार, की त्याच्यावरती तुम्ही जो हल्ला केलेला आहे त्याला तो लवकर बळी पडणार. आपण ज्या महाराजांचं नाव सांगतो आणि गर्वाने नाव घेतो, तर महाराजांची काम करण्याची पद्धतच अशी होती ना. महाराजांचे गुप्तहेर आणि महाराजांची स्वतःची कल्पकता ती जर बघितली आपण, तर शत्रू सगळ्यात ज्या टायमाला बेसावध आहे त्याच वेळेस महाराज जाऊन हल्ला करायचे. म्हणजे हा एकमेव असा राजा आहे आपल्याला आपल्या नशिबी लाभलेला, की जो
मुठभर मावळ्यांसह लाखोंची सैन्य हरवून टाकायचं, आणि ती सोपी गोष्ट नाहीये ना. इट इज नॉट दॅट मच इझी. इतकं सोपं तर अजिबात नाही. आज बोलायला आपल्याला ती स्टोरी म्हणून वाचायला म्हणा किंवा सांगायला खूप छान वाटतं, सोपं वाटतं, पण राजे ज्यावेळेस ती गोष्ट जगले असतील है ना, ते जगलेत ना, ते त्यांनी ते प्लॅन केलेलं असेल त्यावेळेस, आणि ते कुठल्या पुस्तकात शिकून आलेलं नाहीये की चला मग MBA केलं आणि त्याच्यात सिलेबसमध्ये होतं की असा असा गनिमी कावा शोधला, तो राजांनीच शोधला. युअर द फर्स्ट वॉरियर की ज्यांनी अशा गोष्टी शोधणे. पण मग ते कसं शोधलं की दुश्मन आणि सत्यही मान्य केलेत ना त्यांनी. एक तर स्वातंत्र्य प्राप्तीची इच्छा असणे हा प्रकारच नवीन होता. म्हणजे स्वातंत्र्य ही संकल्पनाच नव्हती ना. कदाचित भारतात शिवाजी महाराजांसारखा व्यक्ती जर जन्माला आली नसती तर आपल्याला स्वातंत्र्य काय असतं हे माहीतच नव्हतं. बरोबर, ती काल्पनिक गोष्ट राहिली असती. त्यांनी स्वातंत्र्य पहिल्यांदा काय चव असते ते आपल्याला दिली त्यांनी, आणि मग म्हणूनच कदाचित महाराष्ट्रात सगळ्यात जास्त स्वातंत्र्य सैनिक दिलेत आपण. तर तो विषय. पण मग त्यांनी ज्यावेळेस आउट ऑफ कुठल्याच गोष्टीचं त्याला हे नाहीये की म्हणजे पूर्वानुभव नाहीये म्हणा किंवा कुठून असं बघितलेलं नाही, त्यांनी ते इन्व्हेंट केला तो विषय, माणसं कमी मावळे कमी, तर तो तसाच त्यालाच आपल्याला कॉपी करायचं इकडच्या गोष्टीमध्ये. त्यांनी जे केलं त्यांच्याकडनं शिकायचं आणि इकडं कॉपी करून पेस्ट करायचंय की बाबा तो सगळ्यात जास्त शत्रू ज्यावेळेस गाफील आहे त्यावेळेस त्याच्यावरती हल्ला करा. तर ह्या टेम्परेचर रेंज, ह्या ह्युमिडिटी रेंज आपल्याला कळतात. आणि या बाबतीमध्ये आपल्याला काय करतं की ते मॉनिटर्स कंटिन्युअसली टेम्परेचर ह्युमिडिटी पॅरामीटर्स कंटिन्युअसली मॉनिटर करत राहतात. आणि ते मॉनिटर करत असल्यामुळे आपल्याला तो एक गोष्ट समजते की बाबा हा वीक कधी आहे, तो ज्यावेळेस अशक्त आहे त्यावेळेस त्याच्यावरती जाऊन हल्ला करा, किंवा तो येण्याच्या आधी. आणि टेक्नॉलॉजी म्हणा किंवा इतरही गोष्टी इतक्या ॲडव्हान्स झालेल्या आहेत आता, प्रोटेक्टिव्ह फंजिसाइड्स म्हणा किंवा ज्याला आपण प्रतिबंधकात्मक कामं करणं म्हणतो ते म्हणा, कॉन्टॅक्ट फंजिसाइड्स म्हणा, याच्या बाबतीत शेतकरी खूप सज्ञान आहेत, त्यांना त्या गोष्टी माहिती आहेत. आपल्याला फक्त त्या गोष्टीला थोडीशी दिशा देण्याचं काम AI करतं की बाबा हे असं असं आहे. आणि याच्यात मोस्टली जे परदेशी विद्यापीठांमध्ये या गोष्टींमध्ये काम केलं जातं तर ते यस नो नाही सांगत. शेती हा पूर्ण व्यवसाय यस नो मध्ये नाही आहे. सगळ्यांच्या रेंज आहे. 6.5 ते 7.5 pH न्यूट्रल आहे, है ना. 450 पासून वरती किती पण पोटॅश असो तो व्हेरी हाय कॅटेगरीमध्येच आहे. जे काय पण आहे ते रेंजमध्ये. असं नाही की 6.5चा pH न्यूट्रल आणि 6.56चा pH ऍसिड अल्कलाईन, असं नाहीये. तर मग याच्यात काय होतं की त्यांनी पण देताना रोगांच्या वर्गवारी ते जे देतात, लेड ब्लाईट असेल टोमॅटोवरचा, बटाट्यावरचा जे गंभीर आहेत, नंतर सदन ब्लाईट आहे मक्यावरचा, सोयाबीनवरचे रोग आहेत, याच्या बाबतीत ते ज्यावेळेस युनिव्हर्सिटीज पूर्ण पॅन USA बेस्ड ज्यावेळेस मॅप रिलीज करतात त्यावेळेस ते कॅटेगरीज देतं, व्हेरी हाय, लो, मीडियम, नॉट लाईकली, अशा पद्धतीनेच त्यांच्या कॅटेगरीज येतात. याच्यात काय होतं की जर त्याची पॉसिबिलिटी व्हेरी हाय आहे तर वेदरचे सगळे पॅरामीटर त्याला सपोर्ट करताय. म्हणजे सगळे पत्ते त्याच्या बाजूने आहेत, सगळे ग्रह त्याच्या बाजूने, सगळं त्याच्या बाजूने, आपल्या बाजूने काही नाहीये. आणि आपण लेट झालो, जर त्यावेळेस आपल्याला हेवी सिम्पटम्स दिसत आहेत तर आपण कुठेतरी लेट झालेलो हे आपल्याला कळतं. मग त्यावेळेस आपण स्प्रे घेणं वारंवार घेण्याची गरज पडते. पण जर तो कमी आहे, पॉसिबिलिटी कमी आहे आणि छोटेसेच लक्षणे दिसतात, ताबडतोब अटॅक करा, जेणेकरून तो कमजोर आहे. BSc शिक्षणामध्ये एक कन्सेप्ट आहे डिसीज ट्रायंगल किंवा पेस्ट ट्रायंगल. व्हरायटी, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट आणि इनोक्युलम. तर AI ह्याच बेसवरती काम करतं ना? 100%. AI पण काम करताना या 3 गोष्टी ज्या असतात, म्हणजे त्या ट्रायंगलचे 3 बाजू ज्या आहेत, पीक पाहिजे, इनोक्युलम पाहिजे म्हणजे एक तर बीजाणू पाहिजे किंवा अंडी पाहिजे किंवा पतंग पाहिजे, आणि त्या ठिकाणी क्लायमेट सपोर्ट झाला पाहिजे. मग बेसिकली असं होईल की डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर हात लावून चेक करतोय तुला ताप आहे का नाही, पण ऍक्युरेसी नाही येणार ना की तुला टायफॉइड झालाय की काही झालंय. नाही. तर मग याची ऍक्युरेसी कशी समजणार? नाही, आता याच्यामध्ये मग त्याच्यासाठी ब्लड टेस्ट करायला लावतो डॉक्टर. टायफॉइडमुळे ताप आलेला आहे का डेंग्यूमुळे ताप आलेला आहे, तो ब्लड टेस्ट करायला. याच्यात ब्लड टेस्ट काय, ऑब्झर्वेशन. आपण शेतात गेल्यानंतर काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे आता माझ्याकडे काही किस्से आहेत की आपले जे क्रॉप स्पाय वापरणारे शेतकरी आहेत त्यांचा जो एक आहे किस्सा की म्हणजे फ्लावर लावलेली होती त्यांनी, आणि ती फ्लावर लावलेली असताना अलर्ट होता ऍफिड्स, मावा किडीचा, आणि त्या ते खूप तज्ञ शेतकरी आहेत, त्यांनी जाऊन बघितलं मॅग्निफाईंग लेन्सने की दिसत आहेत म्हणून छोटे छोटे पिल्लं. कारण हे बघा, हे नवीन नवीन ज्यावेळेस आलेलं अजूनही आहे त्यावेळेस कुतूहल पण असतं आणि इंटरेस्ट पण असतो. तर त्यांनी ते जाऊन चेक केलं, बघितलं, आणि एका माणसाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे
बघ म्हणे माझ्या पिकाला काय झालं म्हणजे ऑल इज वेल. तर त्यांनी मॅग्निफाईंग लेन्स दिला त्यांना आणि सांगितलं की आता चेक करतो म्हणे. अरे इथं तर मावा दिसतोय म्हणे. ते त्यांनी त्यांना म्हणाले की मला हा मॅग्निफाईंग लेन्स पाहिजे. मॅग्निफाईंग लेन्समुळे नाही कळालं, ते ह्या ऍपमुळे कळालेलं आहे की मावा किड येण्याची शक्यता आहे, म्हणून मी ऍक्टिव्हली बघायला सुरुवात केली. आपण काय करतो, हीच ब्लड टेस्ट आहे. जे डॉक्टर आपल्याला टायफॉइडमुळे ताप आलेला आहे का डेंग्यूमुळे ताप आलेला आहे याच्यासाठी जी ब्लड टेस्ट करायला लावतो, ते आपली ब्लड टेस्ट आपणच करायचं की जाऊन शेतामध्ये प्रॉपरली ऑब्झर्वेशन घ्यायचे. ते ऑब्झर्वेशन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस ती कीड किंवा तो रोग आटोक्यात असताना किंवा त्याची ताकद वाढलेली नसतानाच आपण त्याच्यावरती हल्ला करून मोकळे होऊन जातो. आणि मग ते त्याच्यामुळे जो डिसीज एस्टॅब्लिश झाल्यानंतर जो खर्च करावा लागतो तो त्या ठिकाणी थांबतो. मग कधी कधी असं पण होत असेल ना की एका वेळेस म्हणजे एका किडीला एक एन्व्हायरमेंट मानवतं, ठीक आहे, दुसऱ्या किडीला पण तेच मानवतं 100%. त्यावेळेस मग क्रॉप स्पाय कसं काम करतं की ही कीड आणि ही 100% हीच आहे, शेतकऱ्याला कसं समजणार किंवा क्रॉप स्पायला कसं समजणार? नाही, त्याच्यामध्ये ज्यावेळेस मल्टिपल असतात ना, टेम्परेचर रेंज जवळपास सगळ्यांची सारखीच असते. मग तशा केसमध्ये तो प्रत्येक किडीचा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, प्रत्येक किड वेगळी वेगळी दिसते आणि त्या प्रत्येक किडीचे वेगळ्या वेगळे अलर्ट्स लेवल येतात प्रत्येक किडीचे, आणि त्यानुसारच तो तुम्हाला वेगळ्या वेगळ्या इन्सेक्टनुसार वेगवेगळे देतो. बरं, फोटो दिसतात की शेतात जाऊन नेमकं बघायचं काय ते पण त्याच्यात दिसतं की अशी दिसणार आहे किंवा अशी लक्षणं दिसणार आहेत, हे जाऊन चेक करायचे आहेत आपल्याला. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ती माहिती मिळते आणि तो यस नो मध्ये सांगत नाही. याच्यात दुसरा एक सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो माहितीये का, हा कॉन्फिडन्स बिल्ड करतो. कोणी पण असो, आज समजा एखादं औषध मी फवारला, ओके, ते औषध फवारल्यानंतर क्रॉप स्पायला माहित नाहीये की मी काय केलेलं आहे. तो कंटिन्युअसली वेदर पॅरामीटर चेक करून राहिलेला आहे आणि तुम्हाला सांगतोय की भुरी येणार आहे, व्हेरी हाय लेवल आहे किंवा व्हेरी हाय चान्सेस आहे, मीडियम चान्सेस आहे, याच्यामध्येच खेळतोय. व्हेरी हाय, मोर लाईकली, व्हेरी लाईकली, मोर लाईकली मध्येच खेळतोय. आणि मी स्प्रे घेतला आणि त्याच्यानंतर तो माझ्या शेतात दिसतच नाहीये. इथं दिसतंय पुढच्या 15 दिवसात शक्यता अशी आहे आणि मी शेतात जाऊन बघतोय तुम्हाला तो दिसतच नाहीये. पण माझा प्रॉपर टायमाला जर स्प्रे झालेला आहे तर मी काय केलं की मी इनॉक्युलमच डेव्हलप होऊ दिलेला नाही. तर डिसीज ट्रायंगल मधला एक कोणती बाजू छोटी केली आपण, इनॉक्युलमची बाजू छोटी केली, एक साखळी तोडली. येस, एक साखळी तोडली आणि ती तोडल्यामुळे काय झालं की माझ्या शेतावरती सिम्पटम दिसत. याचा फायदा कॉन्फिडन्स बिल्डअप मध्ये कुठे होतो, मी जे केलं, मी जो एक फवारा घेतला किंवा मी 2 घेतले असतील ते माझे अचूक गेलेले आहेत. परत मला ह्या गोष्टी पुन्हा ऐकून घ्यायची गरज नाही की तो येऊ शकतो म्हणून तू फवारा घे म्हणून, कारण ऑलरेडी माझ्या स्प्रेने काम केलेलं आहे आणि तो कंट्रोल कंडिशनला आहे आणि कदाचित पुढे जाऊन क्लायमॅटिकल कंडिशन फेवरेबल होणार असतील तर मला तोही स्प्रे घेण्याची गरज पडणार नाही, जो रिपीट घ्यायची गरज पडू शकते. हे या पद्धतीने आपण याच्याकडे जर बघितलं अशा दृष्टीने तर हा बेनिफिट 100% होतो. मग मी जे करून राहिलेलो आहे ते चुकीचं नाहीये असं त्या शेतकऱ्यालाही कॉन्फिडन्स येतो. त्या दुकानदाराकडनं जर त्याने आणलं असेल आणि दुकानदाराने त्याच्या मर्जीने त्याला दिलं असेल तर त्यालाही कॉन्फिडन्स येतो. कन्सल्टंट असेल तर कन्सल्टंटलाही कॉन्फिडन्स येतो की भाऊ आपण जे करून राहिलेलो आहे ते ओके, कारण सिम्पटम्स, रोग येईल याची शक्यता आहे, कारण डिसीज ट्रायंगल कम्प्लीट होतो म्हणूनच तो सांगतो, अदरवाईज तो सांगणार नाही. डिसीज ट्रायंगल कम्प्लीट होतो म्हणूनच त्याने सांगितलेलं आहे की रोग येण्याची शक्यता. पण जर तो दिसत नाहीये तर तुमच्या कल्चरल प्रॅक्टिसेस, तुम्ही जे काही केलेलं आहे ते खरोखर ओके आहे. कारण तो तुमच्याकडे जरी नसला तरी जिथं हे प्रॉपरली झालेलं नाही तिथं तो 100% असतोच. मग हे क्रॉप स्पाय वर्क कसं करतं की त्याला ऍप वगैरे, ठीक आहे ऍप वगैरे आहे, पण क्रॉप स्पायला समजणार कसं की त्याला शेतामध्ये एखादं डिव्हाइस लावावं लागतं? नाही, हा ऍक्च्युअली जो आहे हा आपण एक US ची कंपनी आहे आणि एक UK ची कंपनी आहे, त्यांच्यासोबत आपला बॅकएंडला टायअप आहे. ते आपल्याला वेदर इनसाइट्स, वेदर डाटा देतात सगळा 24/7 आणि जसं ज्या पद्धतीने आपण इम्प्रुव्हाइज करतोय तसं तेही इम्प्रुव्हाइज करताय. पहिले 6 तासात अपडेट व्हायचा, आता तर 3 तासाला अपडेट होत क्लायमॅटिकल कंडिशन्स, आणि खूप सुंदर तेही प्रोफेशनल्सला देतात. म्हणजे जे मरीन्स असतात ना, म्हणजे शिपिंग इंडस्ट्री जी आहे, मरीन शिपिंग इंडस्ट्री, त्याच्यामध्ये ते वेदर इन्साइट्स पुरवतात. हे जे जहाज सगळे समुद्रांमध्ये फिरतात त्यांना आपण निवडताना ते तेवढे कमर्शियल लेवलची निवडलेली माणसं आहेत. तर ते काय करतात की टेम्परेचर आणि ह्युमिडिटी कंटिन्युअसली मॉनिटर करत राहतात. एक प्रामुख्याने सांगायचं, विंड स्पीड मॉनिटर करत राहतात, सनलाईट जी इंटेन्सिटी आहे ती मॉनिटर करत राहतात. गॅलिलिओ जो काम करतो तो एक पोर्टेबल डिव्हाइस आहे जो आपण आपल्यासोबत घेऊन फिरू शकतो. मोबाईलच्या OTG केबलने पॉवर घेतो किंवा पॉवर बँक. बेनिफिट काय होतो
की एका शेतामध्ये जर आपण बघितलं हम्म. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारची माती एकाच शेतात दिसून येते. हम्म. सॉइल प्रोफाईल वेगळा वेगळा असतो. हम्म. ठीक आहे. आणि हा काय करतो की हा एक आपल्याला सारांश देतो शेतातल्या रिडिंगचा. बरं, हा केवळ आपल्याला सॉइल मॉइश्चर देऊन थांबत नाही, सोबत इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी देतो. ती का महत्वाची? कारण पीक नुसतं पाणी पित नाही किंवा आपण नुसतं पिकाला पाणी पाजत नाही. आपण जरी पाजलं तरी जमिनीत जे काही मूलद्रव्य किंवा अन्नद्रव्य म्हणा किंवा इतर केमिकल्स विरघळलेल्या अवस्थेत आहेत ते त्या पिकाला उचलले जातात. एक तर मास फ्लोने म्हणजे पाण्यासोबत विरघळलेल्या स्थितीत उचलले जातील. मुळांच्या जवळ असतील तर इंटरसेप्शन मेथडने उचलले जाते किंवा डिफ्युजन मेथडने उचलले जाते. जिथं दबाव कमी आहे तिकडे जास्त दबावाकडनं ते वाहते. मग अशा केसमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हा विषय खूप महत्वाचा ठरतो की पाण्यामध्ये जेवढे मूलद्रव्य विरघळलेले आहेत त्या सगळ्यांचं मोजमाप हे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी करतात आपल्याला. ती जनरल जो सगळीकडे मान्य अशी लेवल आहे ती 2 डेसिसायमन्सच्या वर नको असायला हवी. त्याचा उपयोग काय होतो की समजा आपण सोमवारी पिकाला खत दिलं, रविवारी आपण मातीचा एसी चेक केला, तो 1.5-2 काहीतरी मिळाला आपल्याला. आपण खत दिलं, तो शूट होतो, तो शूट झाला, तो 3.5-4 पर्यंत गेला. तो बुधवार गुरुवारी ना परत नॉर्मल कंडिशनला यायला हवा. कारण खताच्या बाबतीत 2 गोष्टी घडणार आहेत. एक तर ते मुळांच्या पलीकडे वाहून जाणार आहे पाण्यासोबत, लीच आउट होणार आहे. जे आपण सुरुवातीला सांगितलं की माती हलकी असेल, ज्यात ऑर्गॅनिक मॅटर कमी असेल तर ते लीच आउट होतं किंवा ते विरघळलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी राहतील. विरघळलेल्या अवस्थेत असतील तर पुन्हा 2 गोष्टी होतील. एक तर मुळं उचलून घेतील किंवा कॅटॅनेक्शन साईडला चिटकतील. ओके, तर ते कमी जर नाही झालेले याचा अर्थ काय आहे की त्या सस्पेन्शन मध्ये ते तसेच पडून जमिनीत तसेच स्थिर आहे. सॉइल कॉम्पॅक्शनमुळे एक तर पाणी खाल्ले ते लक्षात येतं. सॉइल कॉम्पॅक्शन पण समजतं, मुळांची वाढ होते आहे का नाही त्याचा पण एक अंदाज लागतो. हा एअर स्पेस पण सांगतो या सगळ्या गोष्टी. मग जर ते मुळांची वाढ होत नाहीये म्हणा किंवा झालेली आहे पण तरी त्यांना तरी उचललं जात नाही, एसी वाढलेला आहे. एसी जर वाढलेला आहे तर ते पीक पाणी सुद्धा शोषू शकत नाही. म्हणजे पाणी देऊन पण काही उपयोग झाला का? नाही झाला. हा एक बेनिफिट मिळतो. टेम्परेचर देतो हा. टेम्परेचरवरून आपल्याला कळतं की कोणत्या बुरशीची किंवा जीवाणूची त्याच्यामध्ये मुळांवरती हल्ला होण्याची शक्यता आहे. या गोष्टी टेम्परेचरने आपल्याला समजतात. हो, कारण ज्या पद्धतीने हवेतले रोग टेम्परेचर ह्युमिडिटी फॉलो करतात तसं जमिनीतले रोग पण टेम्परेचर आणि ह्युमिडिटी फॉलो करतात. तर तेही आपल्याला समजतं की फिझेरियम विल्ट, व्हर्टिसिलियम, स्क्लेरोशियम ह्या रोगांची प्रत्येकाची रेंज ठरलेली. त्यानुसार मग आपल्याला कळतं. पण मग जर का आपण सॉइल टेस्टिंग केली, ठीक आहे, लॅबोरेटरीमध्ये, तर मग त्याच्यात आणि याच्यात किती तफावत आपल्याला बघायला भेटेल? कशाच्या बाबतीत? गॅलिलिओत आपण ईसी वगैरे आपल्या समजला, ठीक आहे. लॅब मधला जो ईसी असतो तो जनरल आहे, तुम्ही ते गुगल करू शकता की आपण जो लॅब मध्ये ईसी चेक करतो तो डिस्टिल वॉटर मध्ये चेक केला जातो. ओके, लॅब मध्ये जो ईसी असतो त्याच्या ऍटलीस्ट 2 to 4 टाइम्स ईसी हा सॉइल मध्ये असतो. पण मग अॅक्युरेसी मग याला समजणार कसं की स्टँडर्ड सोल्युशन असतं. 1.41 चा एसी असतो. त्या सोल्युशनचा 1.41 हा स्टँडर्ड एसी आहे. जसं आपण पीएच मीटर असतो ना, पीएच मीटरला कॅलिब्रेट करायला पण 7 pH चं सोल्युशन मिळतं, 9 pH चं सोल्युशन मिळतं आणि 4 pH चं सोल्युशन मिळतं. ते स्टँडर्ड असतं. 4 pH असतो त्या लिक्विडचा. तसा हा जो 1.41 चा एसी असतो त्या सोल्युशनचा 1.41 असतो. आणि इनफॅक्ट गॅलिलिओ कॅलिब्रेट त्याच्यावरतीच केला होता कारण याला शिकवावं लागतं. हा ज्यावेळेस रॉ बनतो त्यावेळेस 1.41 चा एसी हा काही दाखवतो, कधी जास्त दाखवतो, कधी कमी दाखवतो. मग त्याला ते शिकवावं लागतं की तुझ्यामध्ये जर असा रेझोनन्स येत असेल तर या रेझोनन्सची व्हॅल्यू तुला काय दाखवायची, 1.41 दाखवायची. ते स्टँडर्ड सोल्युशन असतं. त्या स्टँडर्डशी आपण याला कम्पेअर करू शकतो आणि ते 0.1 प्लस मायनस आपण याला मान्य करतो त्याच्यात. कारण तो बरेच दिवस राहणार आहे, कॅल्क्युलेट घडी घडी केला जाणार नाही, तर तेवढा एरर फॅक्टर येतो त्याच्यामध्ये. आणि पोर्टेबल आहे, म्हणजे पोर्टेबल. हा, या शेतात आपण चेक केलं लगेच जर घेतलं तर पूर्ण गाव वापरू शकतो. हा, एका गावाने परत पूर्ण गावाने, म्हणजे ग्रामपंचायतने जर घेतलं तर पूर्ण ग्रामपंचायत देऊ शकते. इनफॅक्ट काही युजर्स आहेत ते भाड्याने देतात वापरायला असं. आणि हा इथून पुढे काय करतो, हा सगळा डाटा ज्यावेळेस येतो त्यावेळेस हा डाटा आपण क्रॉप्स पाहायला पाठवता येतो युजरला. क्रॉप पाहायला जर पाठवला तर तो लोकल वेदर कंडिशन पिकअप करतोय. क्रॉप्स पाय तो टेम्परेचर मोजतोय, तो ह्युमिडिटी मोजतोय, तो सूर्यप्रकाशाची तीव्रता मोजतोय, तो वाऱ्याचा वेग मोजतोय, तो पानातनं होणारं बाष्पीभवन मोजतोय, जमिनीतनं होणारं बाष्पीभवन मोजतोय. या सगळ्या गोष्टींचा तो समग्र अभ्यास करतो आणि मग तुम्हाला सांगतो की आता सध्या जे असलेलं पाणी आहे ते किती दिवस टिकणार आहे. त्याच्यात आपल्याला निवडावं लागतं कोणतं पीक आहे, त्याची वाढीची अवस्था काय आहे, त्याला केसी व्हॅल्यूज म्हणतात.
त्या प्रत्येक पिकाची व्हॅल्यू आहे ग्रोथ स्टेजनुसार किती किती पाणी उडवणार आहे. असं नाही ना की छोटं रोप जास्त कमी पाणी उडवणार, मोठं झाड जास्त पाणी उडवणार. तर त्या अनुषंगाने ते केसी व्हॅल्यूज फिक्स केलेले आहेत. 1995 साली फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने सगळे जगभरातले सॉइल सायंटिस्ट जमा करून ही सगळी मेथड स्टँडर्डाइज केलेली आहे आणि तीच आपण फॉलो करतो. इथं गॅलिलिओ इतरांपेक्षा थोडा वेगळा ठरतो, कारण तो लोकल क्लायमॅटिक कंडिशनचा सांगोपांग अभ्यास करतो आणि इसीचा आपण अभ्यास करू. मग तुम्हाला एक टेंटेटिव्ह सांगतो की इतक्या तारखेपर्यंत पाणी पुरणार आहे, इतक्या तारखेनंतर तुम्हाला पाणी देण्याची गरज. मग एखादी अशी सक्सेस स्टोरी आहे का ज्याने गॅलिलिओचा वापर करा, क्रॉप स्पायचा वापर केला आणि त्याच्या उत्पादनात खूप मोठी तफावत झाली किंवा त्याचं उत्पादन खूप वाढलं, उत्पादन खर्च कमी झाला, अशी काही सक्सेस स्टोरी आहे का? नाही, अशी सक्सेस स्टोरी आपल्याला शोधावी लागणार आहे. आणि क्रॉप स्पाय आणि गॅलिलिओ दोघे हा दावा अजिबात करत नाहीत. म्हणजे मलाही शेतकरी ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस म्हणतो उत्पादन वाढीसाठी आपण पेस्ट कंट्रोल प्रॉपर केलं, ऍक्च्युली कितीही चांगलं पेस्ट कंट्रोल केलं तर उत्पादन वाढत नाही. आपण उत्पादन सेव्हिंग करतो फक्त. प्रत्येकाची एक नाही ठरलेलं. समजा एखाद्या पिकाचं 10 टन उत्पादन येणार आहे, ओके, आणि मी खूप चांगले फंजीसाइड पेस्टिसाइड वापरतोय म्हणून ते 12 टन नाही होणार आहे. मी काय करेल, जर मी फंजीसाइड पेस्टिसाइड नाही वापरले तर ते 7 टन येणार होतं ते 10 टन होईल, पण 10च 11 नाही होणार. यू कॅनॉट इन्क्रीज इट. तुम्ही सेव्ह करू शकता, हा एक विषय. दुसरा विषय, गॅलिलिओ वापरणारे बरेचसे शेतकरी आहेत, बरेचशी मंडळी आहेत आणि त्यांना तो बेनिफिट होतो. सगळ्यात जास्त बेनिफिट होतो फर्टिलायझर डोसेस जे शेड्यूल प्रमाणे असतात ना, की दर 3ऱ्या दिवशी, दर 4थ्या दिवशी, दर 2ऱ्या दिवशी, याच्यामध्ये मात्र इन्क्रीज झालेलं आहे. तर हा कॉस्ट कटिंग करायला नक्की मदत करेल आणि ती पण सायंटिफिक कॉस्ट कटिंग. असं नाही की जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की शेतकरी जास्त खतं वापरतो का किंवा वापरतो आहे, तर जर तो वापरत असेल तर ते दिसणार आहे. गॅलिलिओ दाखवून देणार आहे की बाबा तुम्ही दर सोमवारी दर मंगळवारी जे खत टाकताय ना ते युज नाही होऊन राहिलेलं आहे. डू समथिंग देअर. एक तर दर मंगळवारी न टाकता एक आठवड्याचा गॅप ठेवून टाकायला सुरुवात करा, परत रिडिंग घ्या, काय फरक पडतोय. जमिनीत फिक्स झाले ते पण आपल्याला समजणार आहे. जमीन फिक्स झालेली, जे मिनरल फॉर्म मध्ये विरघळलेल्या अवस्थेत आहेत ते समजतात, फिक्स झालेले नाही समजत. न्यूट्रिएंट्सचे 2-3च प्रकारचे फेट आहेत. एक तर मुळं उचलून घेणार, कॅटॅनिक्शन साईडला जाणार किंवा फिक्सेशनला जाणार, आणि या तिघ केसमध्ये एसी कमी होतो, तिघ केसेसमध्ये. आता ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यातनं लक्षात येतात. पण एक आहे की याचा जर तुम्ही प्रॉपरली वापर केला तर कॉस्ट कटिंग नक्की होते. म्हणजे याच्या बाबतीत किस्सा आहे की कांद्याच्या एका शेतकऱ्याने क्रॉप स्पाय घेतलेलं होतं. त्याने स्वतःहून फोन करून सांगितलं की सर, जे फक्त भीतीपोटी फवारे घेणार होतं त्याच्यात 6,000 रुपये तर नक्की वाचलेत म्हणे. हा विषय या ठिकाणी समजतो आपल्याला. काही शेतकरी आहेत की जे म्हणतात की उगाच आपण कधीही स्प्रे घेत होतो, तो डेल्टा टी कळायला लागल्यामुळे स्प्रेचा इफिकसी पण वाढली. कारण डेल्टा टी हा आपल्याला योग्य वेळ कळवतो, 2 ते 8च्या दरम्यान असेल तरच आपण फवारणी घ्यायची, अदरवाईज टाळायची. भारतीय कंडिशनला 10 पर्यंतचा डेल्टा चालू जातो, 2 ते 8, 2 ते 10 मध्ये आपण घेऊ शकतो. अशा केसमध्ये जर चुकीच्या याच्या अवस्थेत किंवा चुकीच्या टेम्परेचर आणि ह्युमिडिटी कंडिशन मध्ये आपण स्प्रे घेतोय तर त्याची इफिकसीच होते. याच्या बाबतीत 100% फीडबॅक आहे. हा, म्हणजे एक सकाळी 10 वाजेपर्यंत आपण रेकमेंड करतो. हा कधी पण येतो डेल्टा टी कधी. हा सकाळी 6ला पण येऊ शकतो, नाही तर पूर्ण दिवसभर पण येतो. डेल्टा टी काय थोडं एक्सप्लेन करा. वेट बल्ब टेम्परेचर आणि ड्राय बल्ब टेम्परेचरचा डिफरन्स असतो. आपल्या कॉलेजेसमध्ये पूर्वी असायचं, आता तर ऑटोमेटेड वेदर स्टेशन आलेले. पहिले थर्मामीटर असायचा, त्याला ओला कागद खाली बिकर असायचं, त्यात पाणी असायचं आणि ते त्याला गुंडाळलेलं असायचं जेणेकरून ते ओला राहील. तो थर्मा जो पारा जिथं असतो दॅट इज अ वेट बल्ब टेम्परेचर आणि ड्राय बल्ब टेम्परेचर. या दोघांच्या टेम्परेचरचा डिफरन्स काढला जातो. आता हा मॅथमॅटिकली होतं. आता वेट बल्ब आणि ड्राय बल्ब कुठंच नाहीये, आर्कमेटिक आणि शिल्लक राहिले आता. कारण आता सगळं सॅटेलाइट थ्रू म्हणा किंवा रिमोट सेन्सिंग थ्रू होत आहे. ते मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज असतात, त्याच्यानुसार वेट बल्ब आणि ड्राय बल्ब काढला जातो आणि त्याचा जो डिफरन्स असतो तो दॅट इज डेल्टा टी, आणि तो 2 ते 8च्या दरम्यान पाहिजे जर आपल्याला एरियल किंवा ड्रोन म्हणा किंवा असे स्प्रे घ्यायचे आपल्याला. आणि जर आपण जे आता सध्याच्या फवारणी पंप जनरली सर्व शेतकऱ्यांकडे आहेत, सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त लोकांकडे, त्याच्यामध्ये आपण 10च्या डेल्टाने पण स्प्रे घेऊ शकतो. आणि हा जर त्यावेळेस जाईल, कमी डेल्टा असेल तर औषध पानापर्यंत पोहोचतच नाही, म्हणजे ट्रॅव्हलच करत नाही तिथपर्यंत. आणि जास्त जर असेल 10च्या वरती तर औषध पानापर्यंत पोहोचायच्या आत त्याच्यातला जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे तो वाफून उडून जातो, फक्त पाणीच पोहोचतं त्या झाडापर्यंत. हा विषय त्या ठिकाणी डेल्टा टी आपल्याला कळतो आणि याच्यात मग लोकांना बेनिफिट होतो. हा, म्हणजे इनडायरेक्टली कॉस्ट कटिंगच होते ना. कॉस्ट कटिंग होते, इनडायरेक्टली कॉस्ट कटिंग होते. आणि याच्या बाबतीत काय आहे, मलाही 24 वर्ष झाली मार्केटला काम करत असताना, त्याच्यामुळे
अमुक एक गोष्ट केली म्हणून उत्पादन वाढत नाही शेतीत. हम्म. ऍग्रिकल्चर इज अ फंक्शन. हम्म. असा फंक्शन जे 11वी-12वीत सायन्सला आहे त्यांना कळतं की फंक्शन असं लिहितात हम्म. आणि फंक्शनच्या पुढे खूप साऱ्या गोष्टी असतात हम्म. की याच्यावरती हे डिपेंड आहे. हम्म. ती व्हरायटी सिलेक्शन, क्लायमेट, सॉईल, इंटरकल्चर ऑपरेशन, तण कधी काढलंय, तणनाशक वापरलंय का नाही वापरलंय, खतं कोणती दिलेली, वेळेवर दिलीत का नाही, अशा अनंत गोष्टी असतात. त्याच्यावरनं एखाद्या गोष्टीचं उत्पादन हे वाढतं किंवा कमी होतं. त्याच्यामुळे हा दावा आम्ही जितके दिवस विकू किंवा बनवू तोपर्यंत आम्ही हा दावा अजिबात करणार नाही याच्यातून उत्पादन वाढतं. हा पण एक आहे की तुम्हाला डिसिजन घ्यायला क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो, की क्लायमेट असं चेंज होणार आहे हे तुम्हाला 15 दिवस आधीच कळतंय. आपल्याकडे कन्सल्टंट लोकांची एक उत्तम फळी आहे, दुकानदारांची उत्तम फळी आहे, कंपनी प्रतिनिधींची उत्तम फळी आहे की जी खूप चांगला सल्ला देते. त्यांच्या सल्ला देण्याला धार मिळणार आहे कारण तो आधीच कळणार आहे त्याला की पुढे काय होणार आहे. आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह वरती काम करणारे बरोबर मंडळी आहे की कॉन्टॅक्ट फंजिसाइड म्हणा किंवा इतर गोष्टी वापरून बायोलॉजिकल फंजिसाइड वापरून आपण थांबवू शकतो इनॉक्युलमला. आपल्या याच्यात जिथं 10 स्प्रे होणार होते तिथं 5 मध्ये काम होईल. आजकाल एक ट्रेंड बघायला भेटतोय की म्हणजे गरज नसताना शेतकरी फवारण्या करीत असतो 100% की 7व्या दिवशी फवारणी झालीच पाहिजे कांद्याला किंवा टोमॅटोला. त्याला माहित नाही रोग आलाय नाही आलाय. आणि त्याच्यामध्ये मी आधी जसं म्हटलं की त्यांची चूक नाहीये. वर्षात एकदा चान्स मिळणार आहे, सेकंड टाइम मिळणार नाही. आणि आशा म्हणजे ते असं म्हणतात ते म्हणजे ओशोचं ते एक रील मी बघितलेली होती की त्याच्यात ते म्हणतात की लोगों को ज्ञान नहीं चाहिए, लोगों को तसल्ली चाहिए, चाहे वो झूठी हो. है ना. लोक म्हणजे ओशो सारखा माणूस जर असं म्हणतो की लोकांना ज्ञान नको आहे, लोकांना सांत्वना पाहिजे म्हणा किंवा आशा पाहिजे की हा हे होऊन जाईल असं. पण त्यासाठी पण एक अवेअरनेस पाहिजे ना सर की उगाच का खर्च वाढवून घ्यायचा. नाही तसं नाही. खर्च वाचवणे सुद्धा नफा वाढवणे 100%. मनी सेव्ड इज मनी अर्न असं म्हणतात ते चुकीचं नाही. पैसा वाचवला, रुपया वाचवला म्हणजे रुपया कमवलेला असतो. पण त्या सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस ते जमत नाही त्या सिच्युएशन. पण आता याच्यात काय आहे की एआय तुमच्यासाठी काय करून राहिलेलं आहे की एआय तुमच्यासाठी एक स्ट्रॉंग पॉइंट बनतोय. मी आधी म्हटलं की क्रॉप्स पाहायला माहित नाही की तुम्ही काय फवारताय किंवा तुम्ही काय फवारताय ते आपण सोय करू शकतो. तुम्ही लिहिणार की मी आज एक अमुक कीट, मला आज हा किडा दिसला, तुम्ही सांगितलं म्हणून मी आज एक कीटकनाशक वापरलं, तर तो अनालाइज करेल की याचा किती दिवस परिणाम राहणार आहे. पण आपण ते अजून त्याच्यात इंटिग्रेट केलेलं नाहीये. तर त्या अनुषंगाने काय होतं या केसमध्ये की आपल्याला अलर्ट्स येत राहतात आणि आपण त्या दृष्टीने सावध राहतो की मी केलेली फवारणी काम करते का. तिथं कॉस्ट कटिंग होते. तुम्हाला काय वाटतं भविष्यात अशी कोणती टेक्नॉलॉजी किती शेतकऱ्यांचं जो वाढणारा खर्च आहे तो कमी करू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू द्या किंवा दुसरी पण कोणती असेल ती देखील चालेल. अशा 3 टेक्नॉलॉजी सांगा किंवा 5 सांगा जरा. एक तर ऍग्रिकल्चर मशिनरी हा सेक्टर खूप मोठा उभारणार. आता इथून पुढे ज्या मशिनरीज बनतील मेकॅनिकल नसतील, त्यात शिकवलेल्या मशिनरीज असतील. मशीन लर्निंग म्हणतात त्याला. कारण एआय हे मशीन लर्निंग शिवाय काम नाही करू शकत. तो एक विषय राहणार. ज्या काय मशीनमध्ये कदाचित अशी खुरपी पण येतील किंवा असे विडर्स पण येतील, गवत काढणारे यंत्र जे गवत शोधतील, तिथे जातील, गवत कापतील आणि बायपास करून पुढे निघतील. इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल. हार्वेस्टर्स येतील जे जिथं हार्वेस्टिंग मशीनने करणं शक्य आहे. आणि कॉम्प्लेक्स गोष्टी पण आपण करू शकतो. रोबोटिक आर्म्स म्हणा किंवा या गोष्टी या सगळ्या होतील या केसमध्ये. म्हणजे ऍग्रिकल्चर मशिनरी या सेक्टरमध्ये खूप मोठा काम होणार. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी गुजरातला होतो त्यावेळेस मी त्याला फर्स्ट टाइम बघितला हा विषय. म्हणजे तो जो बटाट्याचं बेड पाडलेले होते ते अगदी एखाद्या आर्किटेक्चर असतं ना, एखादं आर्किओलॉजिकल साईटमध्ये किंवा एखादं घर बांधलं जातं आपण, ते जेवढं प्रिसिजन मध्ये असताना तेवढ्या प्रिसिजन मध्ये ते पाडलेले बेड होते. त्यांना विचारलं कसं काय, म्हणजे हे मशीनने केलेलं आहे. ट्रॅक्टर एआय वरती चालतो. त्या ट्रॅक्टरला मॅप दिला जातो, तो त्याचा ड्रायव्हर नसतो त्या ट्रॅक्टरवरती. महाराष्ट्रात पण आलं ते आता त्यानुसार. तर तसं ते होणार आहे. सेकंड होणार एक नॉलेज बेस. आपण आता ही सगळी चर्चा करतोय, याच्यात मी किती खोटं बोलतोय, तुम्ही किती खोटे प्रश्न विचारताय किंवा आपण काय करत आहोत किंवा आपण एखाद्याला भेटलो आणि त्याला सांगितलं तू असं असं कर, तो क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकतो. पूर्वी क्रॉस व्हेरिफिकेशनला खूप कष्ट करायला लागायचे, खूप भयंकर. कारण सगळंच काही सिलेबसमध्ये नाहीये. काही गोष्टी आपल्याला फील्डवरून आपण समजतो. आमच्या वेळेस मला ते डायल-अप कनेक्शन असायचं. डायल-अप कनेक्शन जोडून 120 kbps स्पीडला ते गुगल करायचं की हे असंच आहे का, आणि ते 100 रिपोर्ट बघायचे, 100 पेजेस घ्यायचे, त्याच्यात एक रेफरन्स काढायचा की हे असं आहे. पण आता जेमिनी काही सेकंदात हे काम करतं. म्हणजे मी जर एखाद्याला शेतकऱ्याला सांगतो की बाबा तू युरिया नको टाकू किंवा तू युरिया टाक, तो क्रॉस चेक करू शकतो की हा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय. हा सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे मिळते.
कित्येक शेतकरी आता जेमिनी, चॅट जीपीटी म्हणा किंवा इतर वापरायला लागलेले आहेत. आता याचं चॅट जीपीटी हा लिंग्विस्टिक आहे, जेमिनी हा रिसर्च बेस आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर एखादी टेक्निकल गोष्ट जाणून घ्यायची तर जेमिनीला विचारा, एखादी गोष्ट फॉर्मॅट करायची, लेटर फॉर्मॅट करायची, हे आता होणार आहे तुम्ही पुढे शेतकऱ्यांना. आणि खूप शेतकरी वापरतात, भरपूर वापरतात, अगदी स्प्रेचे शेड्यूल सुद्धा मिळवून बनवून घेतात त्याच्यात. आणि तो काय आहे म्हणजे तो आम्ही असं म्हणतो की बायनरी आहे. भारत बीट हे जे नाव दिलं ना, त्यातलं BIT हा बायनरी 0 आणि 1 मध्येच राहणार तो, त्याला बायनरी म्हणतात. तो बायस नसतो किंवा त्याच्यामध्ये पक्षपातीपणा नसतो. इंटरनेटच्या दुनियेत त्यांना पक्षपातीपणा नाही, अजिबात नाही. म्हणजे युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म ज्यावेळेस 15 वर्षापूर्वी आलेला होता त्यावेळेस तो विचित्र होता. लोकांना असं वाटलं होतं की त्याने काय होणार. आणि आज युट्यूबर्सच्या नेटवर्क काढल्या तर त्या ॲज गुड ॲज इक्विव्हॅलंट टू अमिताभ बच्चन आहे ना. 800-900 करोडच्या त्यांच्या नेटवर्क आहेत. इन्फ्लुएन्सर्स इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, याच्यावर जे तयार होत आहे हे कोणी केलं. आणि ते न्यूट्रल आहेत ना, त्याच्यासाठी तुम्ही कुठंतरी मुंबईतच जन्म घेतलेला पाहिजे किंवा पुण्यातच जन्म घेतलेला पाहिजे किंवा तुम्ही दिल्लीतच जन्माला आले पाहिजे असं काहीच गरजेचं नाहीये. आज कुठलीही मुलं किंवा कुठलाही युट्यूबर, इन्फ्लुएन्सर काही करू शकतो. ह्या ऑपॉर्च्युनिटीज, कारण ते न्यूट्रल आहे, पार्शल नाहीये. ते जे आहेत ते सरळ सांगून मोकळं होऊन जातं. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना नॉलेज जे आहे ना ते आता फिल्टर होऊन येत नाही, बायस्ड नॉलेज येत नाही, ते येताना फिल्टर होऊन येतं. हा एक सगळ्यात मोठा बेनिफिट मिळणार आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत. नंतर AI म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी येत आहेत आता, क्रॉपस्पाय सारखं आहे आणि अशी चिकार येते, गॅलिलिओ सारखे अजून हजारो डिव्हाइस यावेत अशीच आमची इच्छा आहे. आणि ही ज्यावेळेस सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल ना त्यावेळेस याला जे नाव दिलं ते डाटा ड्रिव्हन ऍग्रिकल्चर. बाबा मी तुमच्या शेतात येतोय आणि मी सांगतोय की हे असं असं करा, तुम्हाला विचारायचा त्यावेळेस अधिकार प्राप्त झालेला असेल, भाई तू कोणत्या आधारावर बोलतोय, कोणत्या आधार, तू कशावर सांगतो की मला बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यावा लागेल, माझं झाड तर मला चांगलं दिसतंय, बरोबर आहे का नाही, तू कोणत्या आधारावर बोलतोय. ह्या केसमध्ये मग तो सांगू शकला पाहिजे की नाही मला प्रेशर आहे म्हणून मी सांगतो आहे, माझ्याकडे डाटा आहे म्हणून मी सांगतोय की नाही आपल्याकडे पुढे चालून ही समस्या येऊ शकते. हा एक मोठा बदल. आणि हे होणार तुमच्यासारखी आता यंग पिढी ज्यावेळेस सर्वच क्षेत्रांमध्ये येते. म्हणजे मी जसं म्हणतो की आम्ही 2001 साली ज्यावेळेस पासआउट झालो त्यावेळेस आम्ही 1120 पासआउट होतो. 2005 पासून असं समजा की प्रायव्हेट ऍग्रिकल्चर कॉलेजेस फुल फ्लेश मध्ये आले. आज जरी नाही म्हटलं तरी वर्षाला 30,000 जरी ऍव्हरेज पकडलं तरी 15 वर्षात किती मुलं बाहेर पडलेली, बरोबर आहे की नाही. 15 वर्षात जर एवढी लाखो मुलं BSc ऍग्री होऊन खाली बाहेर पडतायत ते कुठे ना कुठे काय ना काही इनपुट देऊन राहिले. आणि अशा नवीन पिढीच्या हातात जर असे टूल्स यायला लागले आणि ते डाटा ड्रिव्हन जर काम करायला लागले तर अननेसेसरी एक्सपेन्सेस नक्की कमी होतील. आणि देर आर सो मेनी अननेसेसरी एक्सपेन्सेस. आपण एखाद्या वेळेस 24 याविषयावरती वेगळा पॉडकास्ट घेऊया होता, पण त्या केसमध्ये तुम्हाला त्या अननेसेसरी एक्सपेन्सेस 100% कमी होते. आणि 5वं रेव्होल्युशन जे होईल, जी येणारी नवीन पिढी करेल ती मूळ जी समस्या आहे ना ती सोडवणार ती आता. जसं की मार्केट रेट हे सॉल्व्ह होऊ शकतं 100%, 101% सॉल्व्ह होऊ शकतं. ही जी यंग जनरेशन आहे यांनी डिजिटल मार्केटिंग, Amazon, फ्लिपकार्ट किंवा इतर गोष्टी, लॉजिस्टिक किती सोपं झालेलं आहे. म्हणजे हा गॅलिलिओ 2015ला ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम बनवला होता ना 10 वर्षापूर्वी, त्यावेळेस एक एक गोष्ट जमा करायला आम्हाला प्रचंड त्रास होत होता. एक गोष्ट कुठून दिल्लीवरनं मागवा, एक गोष्ट कुठून मुंबईवरनं मागवा, काही चेन्नईवरनं मागवा आणि ते सगळ्या एका ठिकाणी जमा करा. त्याचा आउटर बॉक्सेस बनत नव्हता त्यावेळेस, तो लाकडी बनवलेला होता आम्ही. आता तरी तो प्लास्टिक मध्ये येऊन राहिलेला आहे ABS मध्ये. ते शक्य नव्हतं. पण आता लॉजिस्टिक बघा, पेमेंट गेटवे म्हणा, आज आपल्याला पैसे द्यायचे आपण कोथिंबीर सुद्धा 5 रुपयाची कोथिंबीर घेऊन 1 रुपयाचं चॉकलेट घेऊन, म्हणजे कोरोना काळात ज्यावेळेस आपण ऍग्रिकल्चर मध्ये असल्यामुळे आपल्याला फिरायला मोकळं होतं. म्हातारी माणसं आणि लहान मुलं 1 रुपयाचं चॉकलेट घ्यायला किराणा दुकानावर द्यायचे आणि फोन पे करायचे. मनी ट्रान्सफर सोपं झालेलं आहे, लॉजिस्टिक सोपं झालेलं आहे. आणि माझं वैयक्तिक व्हिजन ऍग्रिकल्चरच्या बाबतीत हेच आहे की येणारी पिढी एक तर ती खूप चेंजेस बघत आलेली नाहीये, स्ट्रगल तुलनेने थोडं कमी आहे. आमच्या मिलेनियल जनरेशनला जेवढं स्ट्रगल म्हणा किंवा जेवढ्या गोष्टी होत्या ते आता आमची नवीन जनरेशन तर सँडविच आहे, आई वडिलांचं पण ऐकलेलं आहे, मुलांचंही ऐकायचंय असे. तर तसं तुमचं जे आता जनरेशन आहे ना ती रिस्क टेकिंग आहे, घाबरत नाही तुम्ही, नवीन नवीन गोष्टी करत राहतात. खरंच कौतुक वाटतं या गोष्टीचं की या सगळ्या गोष्टी तुम्ही करत आहात. त्या अनुषंगाने अशी पण एक टीम उभी राहील, अशी पण एक फळी उभी राहील की जी ह्या गोष्टीमध्ये इनोव्हेट करेल. कदाचित तुम्ही ग्रुप काढाल, आपण मिळून कंपनी टाकू, शेतकऱ्याकडनं प्रोक्यूर करून बाहेर घेऊ.
इट विल हॅपन वन डे डेफिनेटली. आपण दुसरीकडे रोजगाराची संधी आहेत कुठे तुम्हाला, असंच काहीतरी करा तुम्ही आता इथून पुढे. तर हा विषय या ठिकाणी होऊ शकतो 100%. आणि मग हे 5वं रिव्होल्युशन राहील, याच्यामधून ह्या गोष्टी होतील पुढे. तर सर खूप शिकायला भेटलं आजच्या पॉडकास्टमध्ये. एकतर शेतकऱ्याची कॉस्ट कटिंग किंवा इनपुट कॉस्ट कशी कमी करू शकतो याच्याविषयी आपण चांगली चर्चा केली. त्यानंतर टेक्नॉलॉजीचा आधारे जर का केलं तर खूप जास्त आपलं उत्पादन किंवा कॉस्ट कटिंग वाढणार आहे, इनडायरेक्टली आपलं उत्पादनच वाढणार आहे किंवा उत्पन्नच वाढणार आहे. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आपल्या शोवरती आला. धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्ही अजून जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया करून सबस्क्राईब करा. सबस्क्राईब फ्री आणि व्हिडिओला खूप शेअर करा. धन्यवाद.